स्तुती करतो प्रभूची, धन्यवाद देतो। देवाच्या सानिध्यामध्ये त्याच्यापासून शिकावं, बोध घ्यावा आणि आमचं आत्मिक जीवन त्याला एक भक्कमपणा यावा, यासाठी शिक्षणाची गरज आहे। या पृथ्वी तलावरती असताना प्रभू येशू ख्रिस्ताने दोन काम केलं। एक, लोकांना त्यांना शारीरिक आरोग्य दिलं आणि शिष्यांना त्यानं शास्त्रामधली गुप्त आणि रहस्यमय गोष्टी शिकवल्या। शिष्यांना तो शिकवत असताना तो म्हटला की जगापासून मी काही गोष्टी गुप्त ठेवल्या आणि जी रहस्य सामान्य लोकांना समजू नये पण तुम्हाला ती प्रगट व्हावी। आणि मग दाखल्याच्या रूपानं प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांशी बोलत होता। बऱ्याच वेळा येशू ख्रिस्ताचे शिष्य ज्या गोष्टी त्यांना शिकणं आवश्यक होतं त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं। चमत्कार करणं, चमत्कार पाहणं, शारीरिक आरोग्य लोकांना देणं, ह्याच्यामध्ये ते इतके इन्व्हॉल्व झाले। मग त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये जे स्थैर्य पाहिजे ते स्थैर्य कधीच त्यांना दिसलं नाही। फीडबॅक येत नाही, फीडबॅक जे स्थैर्य यायला पाहिजे ते स्थैर्य कधी त्यांच्या जीवनामध्ये आलं नाही। म्हणून आम्ही पाहतो की 3.5 वर्ष येशूच्या सहवासामध्ये राहणारा पेत्र, परंतु येशू ख्रिस्त ज्यास धरला गेला त्यास त्या पेत्रानं येशूला शिव्या दिल्या सांगितल्या, त्यानं तलवार चालवली। म्हणजे 3.5 वर्षाचं येशूचा सहवास त्याला बदलू शकला नाही। 3.5 वर्ष त्याला नाही बदलता आलं आणि त्यामुळं प्रभू येशू ख्रिस्त जरी पुनरुत्थी झाला परंतु पित्याकडे जाण्याची त्याला उत्सुकता असताना सुद्धा तो पित्याकडे जाण्यासाठी त्यांनी विलंब केला। 40 दिवस या पृथ्वी तलावरती तो राहिला, कारण शिष्याने शिक्षण घेतलं नाही। आज सुद्धा जगामध्ये 2 प्रवृत्तीचे लोक आहेत। काही लोकांना शारीरिक आरोग्याची गरज आहे, त्यांना असं वाटतं की परमेश्वर कशासाठी, तर त्यानं आमचे सगळे प्रश्न सोडावेत, शारीरिक आरोग्य त्याने आम्हाला द्यावं, आमच्या कुटुंबातल्या समस्या सोडावं। परंतु स्वर्ग राज्य त्यांनी सेकंड ऑप्शन ठेवलेलं आहे। मनामध्ये आहे की स्वर्गामध्ये पोहोचावं, परंतु जाण्यासाठी आवश्यक तयारी त्यांच्याकडे नाही आहे। आणि मला असं वाटतं की जर आज प्रभू आला तर त्याच्या बरोबर जाण्यासाठी जी तयारी आमची असायला पाहिजे ती तयारी आमच्याकडे नसते। म्हणून त्यांनी शहाण्या कुमारिकाचा पण दाखला सांगितला नाही का, वर आला, 10 कुमारिका होत्या, त्या 10 कुमारिकांमध्ये 5 जणांनी आपल्या भांड्यामध्ये तेल घेतलं, दिव्यामध्ये तेल घेतलं, परंतु 5 मूर्ख ठरल्या का, तर त्यांच्या भांड्यामध्ये जास्तीचं तेल नव्हतं। दोघांना पण झोप लागली। झोप लागणं एक स्वाभाविक गोष्ट आहे, परंतु प्रिपरेशन, विलंब लागला तर तेलाची गरज आहे आणि ते तेल त्यांच्याकडे नव्हतं। तसं हे आत्मिक जीवन आहे। या आत्मिक जीवनामध्ये खास प्रकारची तयारी करावी लागते, विशेष प्रकारची तयारी। पण शिष्यांना ते कधी समजलंच नाही आणि अजून सुद्धा बऱ्याच विश्वासदारांना ही गोष्ट लक्षामध्ये आली नाही, नेमकं प्रभू आमच्याकडनं काय अपेक्षा करत आहे। आणि जर अपेक्षेची पूर्तता झालीच नाही ना, म्हणजे प्रभू आमच्याकडनं ज्या गोष्टी अपेक्षित करत आहे ती पूर्तता जर झाली नाही तर स्वर्ग राज्य आमच्यासाठी सगळ्यात कठीण गोष्ट असणार आहे। काही गोष्टी येशूने शिष्यांबरोबर शेअर केल्या,
आज मी जे तुम्हाला सांगणार आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या समयातली जी अंतिम जागा, त्या जागेमध्ये त्याला वाटतं की त्याच्या शिष्यांनी असलं पाहिजे. अंतिम जागा. तसं मी पाहतो, सेवेच्या सुरुवातीला त्यांनी काना गावामध्ये प्रवेश केला आणि काना गावामध्ये प्रवेश केल्यानंतर पाण्याचा द्राक्षरस केला. परंतु सेवेची सुरुवात, सेवेचा अंत होत असताना, ज्यावेळेस शेवटच्या टप्प्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आला आणि ती वधस्तंभीत जाण्यापूर्वीची अंतिम जागा, त्याचं नाव होतं गेतशेमाने. गेतशेमाने. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्यांना या गेतशेमानेमध्ये राहणं फार गरजेचं आहे. तो घेऊन गेला गेतशेमाने मागे. मग त्याचं शुभवर्तमान 26वा अध्याय 36 पासून 46 पर्यंत वचन वाचल्यावर, मग त्याचं शुभवर्तमान 26वा अध्याय 36 पासून 46 पर्यंत वचन. मग त्याचं शुभवर्तमान 26वा अध्याय 36 पासून 46 पर्यंत. नंतर येशू शिष्यांबरोबर गेतशेमाने नावाच्या ठिकाणी आला. नंतर येशू शिष्यांबरोबर गेतशेमाने नावाच्या ठिकाणी आला गेतशेमाने नावाच्या ठिकाणी आला आणि त्यास म्हणाला, मी पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथे बसा. पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथे बसा. येथे बसा. मग त्याने पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे यास बरोबर घेतले आणि तो खिन्न व अतिकष्टी होऊ लागला. तेव्हा त्याने त्यास म्हटले, माझा जीव मरणप्राय अति खिन्न झाला आहे. तुम्ही येथे थांबा व माझ्या बरोबर जागे राहा. मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावा. तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून पेत्राला म्हणाला, काय तुमच्याने घटकाभरही माझ्याबरोबर जागवत देखील माझ्याबरोबर जागवत नाही. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. आणखी त्याने दुसऱ्यांदा जाऊन अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, हे मी प्याल्याशिवाय टळून जात नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मग त्याने पुन्हा येऊन ते झोपी गेले आहेत असे पाहिले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते. नंतर त्यांना सोडून त्याने पुन्हा जाऊन तिसऱ्यांदा पुन्हा तेच शब्द बोलून प्रार्थना केली आणि तो आपल्या शिष्यांकडे येऊन त्यास म्हणाला, आता झोप व विसावा घ्या. पहा, घटका जवळ आली आहे आणि मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ. पहा, मला धरून देणारा जवळ आला आहे. एक गोष्ट या ठिकाणात आम्ही शिकणार. गेतशेमाने अशी एक जागा की त्या जागेवरती या 3 शिष्यांना तो घेऊन गेला. पेत्र, याकोब आणि योहान, 3 शिष्य. आणि आज या ठिकाणामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या जागेवरती जायचं. कोणती जागा? गेतशेमाने. याचं का क्लिअर येत नाही? गेतशेमाने असं एक ठिकाण आहे ज्या ठिकाणा संबंधानं पवित्र शास्त्रामध्ये त्याने असं म्हटलं की अंतिम समयी तो म्हणतो या महत्वाच्या ठिकाणामध्ये 12 पैकी 3 शिष्य असावेत. 12 पैकी 3 शिष्य तर आम्ही आहोत. आमचं तारण झालं. शिष्यत्वाची कसोटी काय? जाऊन सर्व सृष्टीला शुभवर्तमान सांगा, त्या शिष्य करा, बाप्तिस्मा द्या.
बाप्तिस्म्यानंतर शिष्यत्व मिळालं, परंतु शिष्यत्व आणि येशूची अपेक्षा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शिष्यत्व, या शिष्यत्वाचं वैशिष्ट्य काय? तो म्हणतो तुम्हाला गेत शेमानी या ठिकाणात राहायला पाहिजे. आमची राहण्याची जागा, विश्वासणारे लोक, सेवा करणारे लोक, प्रभूच्या बरोबर चालणारे लोक, या दृष्टिकोनातनं अपेक्षा काय की आम्ही गेत शेमानी या ठिकाणात राहायला पाहिजे. हे शेमानी बाग ज्या ठिकाणामध्ये राहणं आमच्यासाठी आवश्यक आहे, जे प्रभू येशू ख्रिस्तानं शिष्यांकडनं अपेक्षित केलं, असं अपेक्षित असणारं ठिकाण. परंतु त्या ठिकाणामध्ये जसे येशूचे शिष्य राहू शकले नाही, तसं आम्ही सुद्धा राहत नाही. हे जागा, हे ठिकाणच आमच्या हातातून निसटून गेलेलं आहे. आमचा फोकसच त्याच्याकडे नाहीये. आम्हाला असं वाटतं आम्ही यावं, प्रार्थना करावी, विश्वास ठेवावा. आम्हाला असं वाटतं आम्ही आराधना करावी, प्रभूच्या बरोबर चालावं. पण गेतशेमान हे ठिकाण कुठं? जसं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही इथं थांबा. शिष्याला त्यांनी सांगितलं इथं थांबा. आज आम्हाला सुद्धा शिष्य या नात्यानं एका जागी थांबणं गरजेचं आहे. परंतु जिथं थांबा तिथं आम्ही थांबतच नाही ना. तिथं आम्ही राहायला पाहिजे. अशा जागेमध्ये आम्ही राहायला पाहिजे की जी प्रभूची अपेक्षा आहे. आणि लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्तानं शेवटच्या क्षणामध्ये व्यक्त केलेली ही त्याची भावना आहे. मरताना एखादा व्यक्ती जे त्याच्या अंतःकरणातली तळमळ असते ना, मी काहीतरी केलं पाहिजे, जसं घरातल्या लोकांना बोलवतो आणि शेवटचे त्याचे शब्द असतात, ते शब्द त्यांना सांगतो आणि त्या शब्दाकडं अख्ख्या कुटुंबातल्या लोकांचं लक्ष लागलेलं असतं. आणि त्या अपेक्षा, या शेवटच्या क्षणाला काय तुझी अपेक्षा आहे, कोणती गोष्ट केली पाहिजे. कसं प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वी तलावर असताना त्या 12 शिष्यांपैकी या तिघांना त्यानं महत्वाची जागा गेत शेमानी या ठिकाणात तो थांबा म्हटलेला आहे. आता गेत शेमानी या जागेचं किंवा या जागेचं महत्व काय? गेत शेमानी या शब्दाचा अर्थ काय? तर या गेत शेमानी या शब्दाचा अर्थ आहे तेलाचा घाना किंवा तेलाचं कूड. तेलाचा घाना, गेत शेमानी म्हणजे तेलाचा घाना. या ठिकाणामध्ये तेल तयार करण्यासाठी विशेष प्रकारची खबरदारी घेतली जाते. हेच शेमानी, तेलाचं कूड किंवा तेलाचा घाना. ज्या ठिकाणामध्ये या तेल बिया एकत्र आणल्या जातात. ऐका, या तेलाच्या घाण्याचं वैशिष्ट्य काय माहिती का? हे तेलाचा घाना, सगळ्या तेलाच्या बिया एकत्र आणल्या जातात आणि सगळ्या बिया एकत्र भरडल्या जातात आणि त्याच्यापासून तेल निर्माण होतं. काय तुम्हाला सांगणार आहे, काय तुमच्याकडलं आणि कोणती गोष्ट तुमच्या ध्यानात यायला पाहिजे आणि तुम्ही गेतशेमानीमध्ये आहात का नाही याची चाचपणी कशा पद्धतीने व्हायला पाहिजे. गेतशेमानी म्हणजे तेलाचा घाना. आज विश्वासणाऱ्या लोकांना, येशूचं शिष्यत्व स्वीकारलेल्या लोकांना प्रभू आव्हान करत आहे. बिलीव्हर्स लोकांना प्रभू आव्हान करत आहे. काय येशू ख्रिस्त 40 दिवस पित्याकडे जाण्यासाठी विलंब लावत आहे? कोणती घटना आहे, कोणतं असं कारण आहे की तो स्वर्गामध्ये आपल्या बापाकडे जाण्यासाठी 40 दिवस विलंब लावत आहे? क्रुसावरती प्रभू येशू ख्रिस्त गेला, मरण पावला आणि मरण पावल्यानंतर ज्या शिष्यांना त्यांनी शिकवलं त्या शिष्यांची पांगापांग झाली. शिष्य सगळे त्यांनी आपली जागा, आपली सेवा सोडली. पेत्र मासे धरण्यासाठी निघाला. बाकीच्या शिष्यांचं अस्तित्व संपलं. ते लोक लपून प्रभूच्या उद्देशापासून भरकटून गेले. आज आमच्याकडे पण तीच अवस्था आहे. कधी कधी आम्ही जगामध्ये इतकं हरवून जातो. पवित्र आत्म्याचा अनुग्रह, पवित्र आत्म्याची कृपा, आत्म्याची वरदानं, आत्म्याचा अभिषेक, या सगळ्या गोष्टी आमच्यामध्ये भरपूर असतात. पवित्र आत्म्याच्या दानाची रुची घेतलेली असते, सेवेची रुची घेतलेली असते. सेवा करता करता आम्ही एवढं हरवून गेलेलो असतो. तसं प्रभू येशू ख्रिस्त या शिष्यांना त्यानं ज्या प्रकारचा समय दिला, त्यांना शिकवलं, वचन समजावून सांगितलं, त्याला सहवास दिला. आणि आता त्याला असं वाटलं की या शिष्यांनी परत तेलाच्या घाण्यामध्ये एकत्र यावं. या तेल बिया, हे विश्वास याकोब, योहान आणि बाकीचे जे शिष्य, या शिष्यांनी परत एकत्र येणं गरजेचं आहे. एकत्र येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या घटना त्यांच्यामध्ये घडणं आवश्यक होतं. त्यांच्यामध्ये युनिटी असणं गरजेचं होतं. पहा, मी तुम्हाला हे सांगत आहे ना, हा तेलाचा घाना, गेतशेमानी म्हणजे तेलाचा घाना, याची पावर त्या शिष्यांना समजणं गरजेचं. ही पावर त्यांच्या लक्षात नव्हती.
40 दिवस पर्यंत त्या 500 शिष्यांना त्यांनी दर्शन दिलं. 500 लोकांना दर्शन दिलं. कशासाठी? त्या बिया एकत्र यायला पाहिजे, या गेतशेमानीच्या अनुभवामध्ये त्यांनी एकत्र यायला पाहिजे. परंतु वास्तविक काय होतं माहिती का? हे लोक एकत्र येण्यासाठी तयार नव्हते. सगळ्यांच्या मनात एकमेकाविषयी द्वेष, संघर्ष. पेत्राचं योहानाबरोबर पटत नाही, योहानाचं पेत्राबरोबर पटत नाही. शिष्यांमध्ये आपसी मतभेद एवढे वाढलेले होते. त्यांना पवित्र आत्मा किंवा ज्याची त्यांना गरज आहे, जी सेवा त्यांच्यासाठी आवश्यक आहे, जो गेतशेमानीतला अनुभव आहे, येशू शिष्यांना डोंगरावरती घेऊन गेला आणि त्याने त्याला दाखवत होता की अंतिम समयामध्ये या प्रार्थनेची नितांत गरज आहे. प्रार्थना आवश्यक आहे. प्रार्थनेचे जीवन किती महत्वाचं आहे. या गेतशेमानीमध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं रक्ताचा घाम गाळलेली प्रार्थना केलेली आहे आणि त्यानं दाखवून दिलं पिता आणि मी एक आहे. आणि तो म्हणतो जसा पिता आणि मी एक आहे तसं तुम्ही एक असलं पाहिजे. त्या तेल बिया एकत्र येणं गरजेचं आहे. विश्वासणाऱ्या लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. तेलाचा घाना येतो म्हणून 120 लोक माडीवरती असताना या माडीवरच्या 120 लोकांचं या तेल बियांचं वैशिष्ट्य काय? ते सगळे एक चित्त झालेले होते. एक विचार त्यांच्या डोक्यामध्ये होते, भिन्न विचार नव्हते त्यांच्यामध्ये. आणि आज मंडळांमध्ये, परिवारामध्ये सगळ्यात मोठी समस्या काय माहिती का? लोक एकत्र येतात पण विचार मात्र वेगळे असतात. त्यांचे विचार भिन्न आहेत. त्या तेल बिया एकत्र भरडल्या जात नाहीत. कसं तेल तयार होणार आहे? माडीवरती 10 दिवस पर्यंत या तेल बिया एकत्र राहिल्या. एकत्र राहिल्यावर त्यांना भरडायला सुरुवात केली. 10 दिवस पर्यंत त्यांना भरडलं. 10 दिवस इतके भरडले, एक चित्ताचे बनले. त्यांच्या डोक्यात दुसरं काही नव्हतं. तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये यायला पाहिजे, ते सामर्थ्य आमच्यामध्ये यायला पाहिजे. आणि प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थानानंतर थांबला. सामर्थ्याची गरज आहे लोकांना, मंडळीला, शिष्यांना, आणि तो थांबला. प्रिया, आज मंडळ्यांना त्या गेतशेमानी बागेमध्ये जाणं आणि तिथं थांबणं गरजेचं आहे. पण आज थांबत नाहीत लोक. थांबण्याचा अनुभव जो आहे ना, एकत्र येण्याचा आणि भरडलं जाणं, नुसतं एकत्र येणं नाही, भरडलं जाणं, एकजीव होणं. त्या परिषदांच्या काळामधलं वैशिष्ट्य काय माहिती का? असं लिहिलंय, ते घरोघरी एकत्र जमत भाकर मोडण्यामध्ये आणि प्रार्थना करण्यामध्ये ते तत्पर होते. आज ती तत्परता, एकजीवता, एक जिन्सीपणा विश्वासणाऱ्या लोकांमध्ये नाही. ही सगळ्यात मोठी शोकांत. ते नाही एकत्र येऊ शकत, नाही एक होऊ शकत. एकत्र येण्यामध्ये जी भावना असली पाहिजे की देवाच्या जवळ जाऊन प्रभू आणि मी एक बनलं पाहिजे. काय विश्वासणाऱ्यांची भावना असली पाहिजे? एक बनलं पाहिजे देव आणि तुम्ही. पेत्र म्हणतो नाही का, पौल म्हणतो ना, मी ख्रिस्ताचं अनुसरण करतो, तुम्ही माझं अनुसरण करा. येशू पण म्हणतो मी आणि पिता एक आहे. आता प्रश्न हा आहे, ज्या स्वभावात तुम्ही राहता तो स्वभाव देवाचा स्वभाव तुमच्याकडे आहे का? ख्रिस्तासारखं तुम्ही दिसता का? तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमची सहनशीलता, तुमची प्रार्थना, तुमचं एकमेकाबरोबरचं वर्तन, तुम्ही सगळे एक झाला का? हा प्रश्न आहे. का वेगवेगळे दिसतात? कारण ते एकत्र भरडले नाहीत. जेव्हा तेल बिया एकत्र भरडल्या जातात ना, तेल बिया भरडल्या जाण्याच्या अगोदर प्रत्येकाचा आकार वेगवेगळा असतो. काही छोटे असतात, काही मोठे असतात, काही वाळलेले असतात, काही ओले असतात. पण भरडले गेल्यावर या तेल बियांमधलं कोणीच म्हणू शकत नाही हे वाळलेल्या बीचं तेल आहे का, हे ओल्या बीचं तेल आहे का, हे आणि जाड्या बीचं तेल आहे किंवा आणि साधारण बीचं तेल आहे, हे कोणीच ओळखू शकत नाही. का तर सगळं तेल एकत्र एकसारखं दिसायला लागलेलं आहे. लक्षात ठेवा, विश्वासणारे लोक जेव्हा एकत्र येतात ना, त्यांच्यामध्ये सगळे स्वभाव जरी भिन्न असले परंतु मंदिरामध्ये आल्यावर सगळे एका प्रीतीनं भरले गेलेले लोक असले पाहिजेत. हे वेगळे नाही दिसले पाहिजे. त्यांच्यामध्ये चढाओढ, त्यांच्यामध्ये ईर्ष्या, त्यांच्यामध्ये स्पर्धा, त्यांच्यामध्ये वाद, त्यांच्यामध्ये भांडणं, या गोष्टी असताच का? जिथं वाद आहे, जिथं आणि स्पर्धा आहे, जिथं ईर्ष्या आहे, त्या ठिकाणात कसं काय ते गेतशेमानीमध्ये गेले? शिष्यांना एक करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवस थांबला पृथ्वी तलावरती. आज ती
ऐक्य किंवा ती मंडळीमध्ये आवश्यक असणारी गोष्ट युनिटी ती लोकांमध्ये नाहीये. आणि म्हणून देवाचं काम आम्हाला पाहायला मिळत नाही. हे तेलाचं कुंड, हा तेलाचा घाना, पवित्र आत्मा ज्या ठिकाणामध्ये आम्हाला एकत्र करतो आणि देवाची अंतिम इच्छा, येशूची अंतिम इच्छा काय, की आम्ही सगळेजण भरडले जावे, सगळेजण भरडले जावेत. आमचे स्वभाव भरडले गेले पाहिजे, आमच्या सवयी, आमच्यातलं जुनपण हे सगळं भरडलं गेलं पाहिजे. जेव्हा तुम्ही तारणार म्हणून त्याला स्वीकारलं, जेव्हा तुम्ही शिष्यत्व स्वीकारलं, काय शिष्यत्व स्वीकारल्यावर तुमचे जुने स्वभाव तुमच्यामध्ये कसे काय आले, कसं तुम्ही भरडलं गेला नाही. एक व्यक्ती भरडला जातो म्हणजे नेमकं काय होतं, तुमची प्रार्थना, तुमचं चर्चला जाणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला देवाच्या पसंतीला कधी उतरवतील असं नाही. बायबल सांगतं मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईलच असं. सगळे प्रभूजी प्रभूजी म्हणते. काय प्रभूजी म्हणल्यानं तुम्ही स्वर्ग राज्य गाठणार आहात? भरडलं गेला का? सवयी बदलल्या का? स्वभाव बदलले का? जुने स्वभाव, जुन्या सवयी, जुन्या गोष्टी घेऊन जर तुम्ही देवाच्या भवनामध्ये आला आणि परमेश्वराच्या भवनामध्ये तुम्ही स्वर्गाच्या राज्याची कल्पना केली, तर ही कल्पना तुम्हाला कधी स्वर्गामध्ये नेणार नाही. ही चिमाणीचा अनुभव आहे. भरडलं गेलं पाहिजे, पिसलं गेलं पाहिजे. पवित्र आत्मा तोपर्यंत तुमच्यावरती उतरून येऊ शकत नाही जोपर्यंत तुमचं जुनं पण निघून जात नाही, तुमचे स्वभाव निघून जात नाही. आम्ही म्हणतो पवित्र आत्मा आहे, आणि पवित्र आत्म्याचं पावित्र्य कुठे आमच्यामध्ये? कशाने मनुष्य अपवित्र बनतो? शास्त्र सांगतं जे बाहेरून आत जातं ते माणसाला अपवित्र करत नाही. मग कोण अपवित्र करतं? आतून जे. आता आम्ही विश्वासणारे लोक काय, पिक्चरचे गाणे लागले कान बंद करा, आमचं पावित्र्य एवढंच नाही. बुरा मत सुनो बुरा, अरे ते गेल्यानं तो, याचा अर्थ मी तुम्हाला गाणे ऐका म्हणत नाही पिक्चरचे, पण लक्षात ठेवा हे बंद करतो, सिनेमाचे गाणे ऐकायला नको म्हणून ते आम्ही बंद करतो. परंतु आतून जे निघतं ना, कुचकं नाचकं भाषण, एकमेकाची निंदा, कुणाची तरी टवाळी, कुणाच्या तरी व्यंगावरती टीका करणं, कोणाचं तरी मन दुखवणं, माझ्या मनाचं समर्थन करणं, आपलं पण जपणं, मला बरं वाटतं तसं वागणं, एखाद्या व्यक्तीविषयीची असणारे द्वेष भावना आणि त्या व्यक्तीविषयी जे आम्ही बोलतो ना, याच्यानं आम्ही अपवित्र बनतो. तुम्ही त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देता. बाहेरून काहीतरी तुमच्या कानामध्ये गेलं, हे नाही खायचं ते नाही खायचं, खाण्यापिण्याने तुम्ही अपवित्र बांधणार आहे का? अपवित्र गोष्टी आणि कोणत्या असणार आहे? तुमच्या मुखातून निघालेले शब्द तुम्हाला अपवित्र करणार आहेत, आणि न्याय होणार आहे तो तुमच्या मुखातल्या शब्दांचा होणार आहे. गेतशेमानी बागेमध्ये भरडलं जाणं, पिसलं जाणं, आणि त्या बिया, ज्या बियांना त्या बियांपासून तेल बनवायचे, परंतु तेल बनण्यासाठी भरडलं जाण्याचा अनुभव आला पाहिजे ना. आणि किती लोक भरडलेत, किती शिष्य भरडलेत, किती लोकांचा स्वभाव बदललेला आहे. स्वभाव जर बदलला नाही, किती शांती तुमच्या अंतःकरणामध्ये, हा प्रश्न आहे. किती लोक अजून वाद करतात, किती लोक कोणाला तरी टोचून बोलतात, किती लोकांनी आपल्या स्वभावाची जोपासना केलेली आहे. सगळ्या गोष्टी तशाच आहेत. हातात बायबल आलं पण तोंड नाही बदललं. हात स्वर्गामध्ये प्रार्थनेसाठी वर गेले पण हातातल्या पापाचं कर्म नाही बदललं. भरडलं नाही ना तुम्ही. भरडला कुठं आहे? शमरोनी स्त्री विहिरीवरती तिला दर्शन दिल्यावर तो म्हटला, बाई तुझ्या नवऱ्याला बोलू ना. ती म्हटली, मला नवरा नाहीये. ठीक बोललीस. आतापर्यंत तुझ्याकडे 5 पुरुषाला तू नादी लावलंस, 6वा पुरुष पण तुझ्या घरात, तोही तुझा पती नाही. पाप दाखवल्यावर तिने घागर तिथं टाकली, परत त्या नवऱ्याकडे नाही गेली, शमरोनामध्ये गेली. अख्खा शमरोन प्रभूकडे तिने आणला. हे परिवर्तन आहे. जग काय त्वरा कर, खाली आहे, आज तुझ्या घरी मला जेवायला यायचंय. भरडला जाण्याचा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. मी कुणाचं कुभांडानं घेतलं असेल, चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरीबाला वाटतो. हे परिवर्तन आहे. भरडलं जाणं, हे पिसलं जाणं. हो, हे स्वभावामध्ये बदल आहे. मार्थे मार्थे तू बहुत गोष्टीची चिंता व दगदग करते. मार्था प्रभू येशू ख्रिस्त घरी आल्यावर त्या येशूकडे कुरकुर करत आहे.
मरिया तू फक्त प्रार्थना करते आणि मला घरावरती आणि घरामध्ये मला कामाचा ताण पडला, तिचा स्वभाव कुरकुर आहे. पण परिवर्तन झालं, पिसलं गेल्यावर मार्था आता कुरकुर करत नाही ना. आज आमच्यामध्ये कुरकुर पण आहे, आमच्यामध्ये दोष देणं पण आहे, आमच्यामध्ये लोकांची निंदा पण आहे. सगळे स्वभाव तसेच आहे, काहीच बदललेलं नाही. आणि आम्ही म्हणतो पवित्र आत्म्यानं भरलं पाहिजे. कित्येक लोकांना फार सोपं वाटतं, पाळक साहेब पवित्र आत्मा मिळावा म्हणून माझ्यासाठी प्रार्थना करा, प्रार्थना करा, मला पवित्र आत्म्याने भरायचं. अहो भरण्यासाठी तर पिसलं केलं पाहिजे ना. या पेत्राचा स्वभाव बदलला पाहिजे. शिव्या त्याच्यातनं बाहेर गेला. का 10 दिवस त्याला ठेवलं? ट्रेनिंग होतं ते. 3.5 वर्षाच्या ट्रेनिंग मध्ये तो बदलला नाही. पण आता माडीवरती तर जमल्यावरती त्या ट्रेनिंग मध्ये पवित्र आत्मा त्यांना शिकवत आहे. पहिले मुखाचं नियंत्रण. का जीवा उतरून आले त्यांच्यावरती? पवित्र आत्मा येत असताना जीवा उतरून आल्या. पहिल्यांदा पहिले जिभेचा ताबा घेतला पाहिजे. हा पवित्र आत्मा आल्यावर पहिल्यांदा तुमची जीभ नियंत्रित करतो. पवित्र आत्माला तुम्हाला नुसतं अन्य भाषा बोलली म्हणजे पवित्र आत्मा आला का? जिभेचं नियंत्रण व्हायला पाहिजे. कसं काय? एका मुखातनं 2, एकीकडे अन्य भाषा आणि दुसरीकडनं शिव्या पण येतात. एकीकडे अन्य भाषा, निंदा पण बाहेर पडली जाते. एकीकडे अन्य भाषा आणि दुसरीकडून कोणाविषयी तरी अपशब्द बोलले जातात. कसं काय? एका झाडातनं दोन फळं निघतात, एका झऱ्यातनं 2 पाणी कसं काय होऊ शकतं? हे म्हणे अनुभव हा पिसला जाता अनुभव आहे. ज्या दिवशी तुम्हाला पवित्र आत्मा समजतो ना, त्या दिवशी जे शब्द तुम्ही नियंत्रित करता, शब्द नियंत्रित करा. पिसलं जा. एक चित्ताचं, एका जीवाचं बना. मुखावरती पहारा. दावीद देवाजवळ प्रार्थना करतो, हे देवा माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचं द्वार तू सांभाळ. शास्त्रामध्ये सांगितलं जिभेच्या हातामध्ये जीवन आणि मृत्यू आहे. या जिभेचं नियंत्रण पवित्र आत्मा करतो. म्हणजे पिसलं जात असताना तुम्ही कसं पिसलं जाणार आहात? तुमची जीभ कंट्रोल मध्ये आलेली आहे, जीभ नियंत्रित झालेली आहे. आणि म्हणून गेतशेमाने या शब्दाचा अर्थ काय? तर तो म्हटला की तेलाचं कूड, पवित्र आत्मा ज्या कुडामध्ये आम्हाला थांबण्यासाठी सांगतो. आणि म्हणून त्या ठिकाणामध्ये हा अभिषेक पूर्णपणे आम्हाला सामावून घ्यायचा आहे. देवाच्या आत्म्याचा अभिषेक आमच्यामध्ये पूर्णपणे उतरून आला पाहिजे. कुठे तो आत्म्याचा अभिषेक जो आमच्यामध्ये यायला पाहिजे? अलिश इलिया बरोबर चालत असताना त्याची प्रार्थना काय? इलिया त्याला विचारतो, आता मी जाणार आहे, पण जाण्याच्या अगोदर तुझ्यासाठी काय करू? त्याची प्रार्थना किती सुंदर आहे. आपल्या ठाई असणाऱ्या आत्म्याचा दुप्पट अभिषेक मला द्या. ही आमची गरज आहे, दुप्पट अभिषेक. आमच्याकडे जो अभिषेक आहे, आम्ही पवित्र आत्म्याला फार मर्यादित करून ठेवलेला आहे. अन्य भाषा, बस मला अन्य भाषा आली आणि समजलं की नाही मला पवित्र आत्म्याने मी भरलं. अरे तेवढं सुरुवात आहे, ते चिन्ह आहे. पवित्र आत्मा आल्यावर अन्य भाषेला बोलायला येतं, ते एक चिन्ह आहे. अन्य भाषा बोलतो म्हणजे तू सगळं मिळवलं नाही, बाकीची कृपादानं तुझ्यामध्ये कुठे आहे? अभिषेकाने भरणं गरजेचं आहे. आणि हे शिष्य द्राक्षीच्या कुंडामध्ये, गेतशेमानी या ठिकाणामध्ये तो राहा म्हटला ना, त्या गेतशेमानीची ताकद काय माहिती का? हे द्राक्षीच्या कुंडामध्ये राहिलेले येशूचे शिष्य, हा परिणाम झाला माहिती का त्याच्यामध्ये? हा पेत्र जेव्हा 3 लोकांसमोर प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारतो, त्यांनी विचारलं काय तू येशूच्या शिष्यांपैकी एक आहेस का? त्यास 3 लोकांसमोर त्यांनी नाकारलं. तो म्हटला मी येशूला ओळखत नाही. पण जेव्हा तो म्हटला गेतशेमानी या ठिकाणात राहा, आणि पेत्र त्या माडीवरती थांबला, माडीवरती थांबल्यावरती पवित्र आत्मा त्याच्यामध्ये आला. आता तो पेत्र हजारो लोकांसमोर उभं राहतो आणि पेत्र उपदेश करतो. अभिषेकाने इतका भरलेला असतो की त्याच्या एका उपदेशानं 3000 लोकांचं तारण झालं. 3000 लोक बदलले. हो, हा अभिषेक आहे बरं. हा अभिषेक एवढा मर्यादित नव्हता. हो, असं लिहिलंय, लोकांना जाणवलं हे येशूचे शिष्य अभिषेकानं भरलेले आहेत. तर त्यांनी काय केलं, त्यांचे आजारी लोक रस्त्यावरती टाकत होते आणि ते म्हटले न जाणो यांची सावली जरी आमच्या रोग्यांवरती पडली, आजारी असणाऱ्या लोकांवरती पडले ना, तर यांच्या सावलीने लोक बरे होतील. काय अभिषेक आहे? काय अभिषेक आहे तो? काय अभिषेक आहे तो? या गेतशेमानीमध्ये आम्हाला राहणं गरजेचं आहे. हो, द्राक्षीच्या कुंडामध्ये राहणं गरजेचं आहे. हे पवित्र आत्मा, त्याचा अभिषेक इतकं आमच्या जीवनामध्ये भरलं पाहिजे, एवढं पवित्र आत्म्यानं भरलं पाहिजे ना. एकदा तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि त्याचा अनुभव तुमच्याकडे जर आला,
लक्षात घ्या, जी गोष्ट बोलतो ना त्या गोष्टीतलं महत्व तुमच्या लक्षामध्ये येणं किती गरजेचं आहे. हा पवित्र आत्मा, हा त्याचा अभिषेक टिकवणारा व्यक्ती, या दाविदामध्ये तो अभिषेक होता. आणि दाविदातला अभिषेक दाविदानं टिकवून ठेवण्यासाठी काय केलं माहिती का? शौल त्याचा शत्रू बनला, दाविदाला मारण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला, परंतु दाविदाच्या हातामध्ये शौल सापडला. तर दाविदानं शौलाला मारलं नाही. कारण का मारलं नाही माहिती का तुम्हाला? तिथं असं म्हटलं, तो अभिषिक्त आहे, अभिषिक्ताविरुद्ध मी हात नाही चालवणार. त्याला माहितीये अभिषिक्तातला अभिषेक किती पॉवरफुल आहे, किंवा अभिषेकाची कल्पना तुमच्या डोक्यामध्ये येते ना, हा अभिषेक किती महत्वाचा आहे. तो अभिषेक, शौलातला अभिषेक दाविदाला मारत आहे, पण दाविदानं त्या असणाऱ्या अभिषेकाचं आणि पॉवर, त्याचं सामर्थ्य जाणून घेतलं आणि तो म्हटला मी अभिषेकाविरुद्ध हात नाही चालवणार. त्याला माहितीये माझ्यातला अभिषेक मला टिकवून ठेवायचा आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो हा दावीद जो आहे देवाच्या मर्जीतला व्यक्ती बनला. याचं कारण त्याने अभिषेक आणि अभिषिक्त या दोघांना ओळखलं होतं. अभिषेकानं भरून जाणारा व्यक्ती त्याच्या मनामध्ये कोणाविषयी शत्रुत्व नसतं, कोणाविषयी शत्रुत्व नसतं. शत्रुत्व असेल तर अभिषेक नाहीये. आज सुद्धा हे द्राक्षीच्या या कुंडामध्ये, तेलाच्या कुंडामध्ये लोक शत्रुत्व घेऊन जमलेले आहेत. शत्रुत्व आहे. तुमचं कोणाबरोबर शत्रुत्व असेल तर याचा अर्थ अजून तुम्ही भरडले गेलेले नाही. शत्रुत्व जर तुमच्याकडे आहे, ईर्ष्या तुमच्याकडे आहे, एखाद्या व्यक्तीविषयी द्वेष भावना तुमच्यामध्ये आहे, तर तुम्ही अभिषेक गमावले लोक आहेत. तुम्ही द्राक्षीच्या कुंडामध्ये भरडले गेलेले लोक नाही. तुमचं अस्तित्व अजून सुद्धा जसंच्या तसं आहे. गेतशेमानीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणामध्ये राहिल्यावर आम्हाला पाहायला मिळतं की तुम्ही भरडलं जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून अभिषेक वाढावा, अभिषेकाचा अनुभव यावा, याच्यासाठी तुम्हाला भरडलं जाणं फार गरजेचं आहे. म्हणून गेतशेमानी या शब्दाचा अर्थ आहे तेलाचा खाना किंवा तेलाचे कुंड. दुसरी गोष्ट वाचूया, 38 वचन, मग त्याचं शुभवर्तमान तेव्हा 26 अध्याय. तेव्हा त्याने त्यास म्हटलं, माझा जीव मरणप्राय अति खिन्न झाला आहे. माझा जीव मरणप्राय अति खिन्न झाला आहे. तुम्ही येथे थांबा व माझ्या बरोबर जागे राहा. गेतशेमानी जिथं प्रभू म्हणतो तुम्ही थांबलं पाहिजे. पहिली गोष्ट, गेतशेमानी या शब्दाचा अर्थ मी पाहिला द्राक्षीचं कुंड, तेलाचा घाना. ऐका बर का, जर तुम्हाला गेतशेमानी या ठिकाणामध्ये थांबायचंय तर तेल जिथं तयार होतं तिथं तुम्हाला थांबता आलं पाहिजे. आमेन म्हणाल का? जिथं तेल मिळतं, जिथं पिसलं जातं तिथंच थांबा. नाही समजलं तुम्हाला? बऱ्याच ठिकाणामध्ये, मंडळांमध्ये पिसलं जाण्याचा अनुभव येत नाही. पिसलं जाणं म्हणजे काय? पाळकानं त्या जात्यामध्ये टाकून तुम्हाला भरडलं पाहिजे. काही लोकांना ते चर्च नाही आवडत, जे चर्च दोष दाखवतं, जे चर्च तेल काढतं. त्यांना कोणतं चर्च आवडतं? ज्या चर्चमध्ये 15 मिनिटाचा उपदेश. बरेच लोक सांगतात उरकत घ्या ना, तेल नाही निघलं पाहिजे. स्वर्गात जायचंय कुठं? कुठे जायचंय अजून माहित नाही. कुठे जायचंय तुम्हाला? किती? मला 4-5 आवाज आले म्हणजे बाकीच्या लोकांना बारामतीच्या त्या कॅनल मध्येच पडायचे वाटतं. तिथलंच पाणी काढत बसायचं. जायचंय स्वर्गामध्ये. आणि स्वर्गात जायचंय तर स्वर्गामध्ये प्रकटीकरणाच्या पुस्तकात म्हटलं स्वर्गामध्ये फक्त अर्धा तास निवांत होतं. किती निवांत होतं? आणि 24 तास काय होतं? मग 23.5 तास तर तिथं सगळं देवाची संगती, देवाचं सानिध्य, देवा आणि परमेश्वराची आराधना आहे. 23.5 तास तिथे चाललं. 7वा शिक्का फोडल्यावर अर्धा तास निवांत झालं. आता विचार करा, जायचंय स्वर्गामध्ये आणि तुम्हाला उपदेश किती पाहिजे? 15 मिनिटं, अर्धा तास. ते आमच्यासारखे भेटले तर 2-2 तास सोडत नाहीत. नाही आम्हाला बाकीची कामं नाही का? आणि जायचंय कुठं? आणि तुम्हाला बाकीची कामं. मग मला तुम्ही भरडलं कधी जाणार आहात? भरडलं जाण्यासाठी जात्यामध्ये सारखं बसायला पाहिजे आणि फिरवणार सारखं फिरवत बसलं पाहिजे. फिरता फिरता भरडलं जातं. म्हणून लक्षात ठेवा,
परमेश्वराची उपस्थिती असताना तुम्ही तुमच्या वेळेचा, तुम्ही तुमच्या जीवनाचा विचार करत नाही. तुम्ही काय म्हणता माहिती का? प्रभू अजून भरड, प्रभू अजून भरड, असं भरड, माझ्यातलं तेल निघू दे, मला अभिषेक येऊ दे, माझं जीवन बदललं जाऊ दे. प्रभू मला भरडलं जाणं, मला भरडणं जाणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, देवाच्या उपस्थितीमध्ये भरडलं जा, भरडलं जा, भरडलं जा, भरडलं जा. आज रात्री तुम्हाला भरडलं जाणं गरजेचं आहे. का? जेव्हा तुम्ही भरडाल त्यास पवित्र आत्मा तुमच्या सामर्थ्याने येईल आणि पवित्र आत्म्याचं थेल तुमच्यातनं निघेल. याच्यासाठी तुम्हाला भरडलं जाणं गरजेचं आहे. आपल्या जीवनाचा विचार करू नका. विचार करा, ज्या देवानं तुम्हाला सांगितलं गेतशेमनेमध्ये थांबा, आज रात्री तुम्हाला गेतशेमनेमध्ये थांबायचं का? 2 दिवसांना तुम्ही बाहेर पडाल तर तुम्ही पडणार नाही, तेल बाहेर पडलेलं असेल. बिया घेऊन नाही जायच्या हो. काही लोक बिया घेऊन येतात आणि बिया घेऊनच जातात. जसे आले तसेच गेले. त्याने विचारलं, फार सुंदर मीटिंग झाली. मग सुंदर झाली म्हणजे काय? नाही, जेवण खूप छान होतं. काही लोकांच्या मीटिंग कशा पॉवरफुल. मला आठवतं की पूर्वी आमचं तारण झाल्यावरती 18-20 वर्षाचा असेल, त्यावेळेस एक ब्रदर आमच्याकडे यायचे आणि तुम्हाला मीटिंग मला सांगायचे, ब्रदर आपल्याला मीटिंगला जायचे. एक फेमस, अतिशय फेमस, नाव लौकिक पावलेला व्यक्ती, तो प्रीचिंगच्या रूपामध्ये हैदराबाद या ठिकाणी असायचा. तो मला चला तिथं फार सुंदर मीटिंग असतात. मी म्हटलं नेमकं कशा असतात? तो म्हटलं एक दिवशी मासे, दुसऱ्या दिवशी चिकन, तिसऱ्या दिवशी जिलेबीचं जेवण. आणि शिकवलं का? तो शिकवायचं नाही, मीटिंग. वर्षानुवर्ष तो व्यक्ती बदलला नाही. पण काही लोक, ऐका, डोंगरावरती प्रभू येशू ख्रिस्त प्रीचिंग करत असताना येशूचे शिष्य येशूकडे आले आणि म्हटले, गेले 3 दिवस उपाशी तापाशी आपल्या माग आले, प्रभूजी यांना भाकरी द्या. त्यांचं मिशन भाकर नव्हती, त्यांचं मिशन स्वर्गीय भाकर होती. प्रियानो, त्यांचं मिशन स्वर्गीय भाकर होती. आज आमचं मिशन काय? आमचं मिशन पवित्र आत्म्यानं भरणं. मग भरडलं जा ना, आहे तसं थांबू नका. तुम्ही प्रभूकडे आल्यावर तुमच्या डोळ्यात अश्रू असले पाहिजे. नाही, मला पवित्र आत्मा मिळालाच पाहिजे. मी राहणार आहे गेतशेमानीमध्ये, मी भरडला जाणार आहे. आणि लक्षात ठेवा, एकदा का तुम्ही भरडलं जाण्याच्या अनुभवामध्ये आला, येशू म्हणतो गेतशेमानीमध्ये थांबा. 120 लोक त्या माडीवरती थांबले. 500 लोक होते. 500 लोकांपैकी 320 लोक निघून गेले. 120 थांबले. 120 थांबल्याबरोबर पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये आला आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य इतकं जबरदस्त त्यांच्यामध्ये आलं तर ते, आणि असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये, अवतीभोवतीचा समाज जमला आणि ते म्हटले, अरे अडाणी लोक वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलायला लागले. पहिल्यांदा या गेतशेमानीमध्ये थांबल्याचा परिणाम काय झाला माहिती का? त्यांची भाषा बदलली. लक्षात ठेवा, मीटिंग नंतर तुम्ही घरी जाल त्यास लोक म्हणतील, जाताना त्यांच्या तोंडात शिव्या होत्या, जाताना त्यांच्या तोंडात व्यसन होतं, जाताना त्यांच्या तोंडात दोष देणं होतं, पण आता परिवर्तन होऊन घरी आलेले आहेत. आणि यांच्या परिवर्तनाची साक्ष आता सगळं बदललं, सगळं बदललं, सगळं बदललं, सगळं बदललं. इतकं परिवर्तन, इतकं थेल तुमच्यामधनं. आता तुम्हाला कोणी किती बोललं, कोणी निंदा केली, तरी तुमच्या विचारांमध्ये बदल नाही, तुमच्या शब्दांमध्ये बदल नाही. का? तर पवित्र आत्म्यानं तुमचं सगळं कंट्रोल केलेलं आहे. सगळं कंट्रोल केलेलं आहे, सगळं कंट्रोल केलंय. इतकं कंट्रोलला की तुम्ही चर्च मध्ये आल्यावर असं लिहिलंय, मला किती सांगावं याच्याविषयी समजत नाही. गेतशेमानीचे बरेच मुद्दे आहेत, पण मला तुम्हाला सांगू द्या, जेव्हा हे येशूचे शिष्य प्रेषितांच्या कृत्यामध्ये जेव्हा या शिष्यांनी पवित्र आत्म्याचा अनुभव घेतला, ऐका बरं का, दुसऱ्या अध्यायामध्ये पवित्र आत्म्याने ते भरले आणि भरल्याबरोबर असं लिहिलंय, लोक त्यांना पाहून प्रसन्न असत. म्हणजे काय हो? लोकांना त्यांना बघितल्यावर काय वाटत होतं? आनंद. गेतशेमानीमध्ये थांबल्याचा अनुभव काय माहिती का? तुम्हाला पाहिल्यावर कोण तोंड फुगवणार नाही आणि तुम्ही कोणाला पाहिल्यावर तोंड फुगवणार नाही. हा सगळ्यात मोठं परिवर्तन आहे. आणि आज लोकांना गेतशेमानी, शिष्यांना विशेष करून गेतशेमानीमध्ये राहणं फार गरजेचं आहे. कशासाठी गेतशेमानीत राहिलं पाहिजे? तुमच्या चेहऱ्याचा रंग बदलला पाहिजे. काय झालं पाहिजे? सगळं चेहऱ्यावर आहे बरं का, आणि दिसतं ते तोंड फुगलंय.
लगेच दिसतं फुगलंय म्हणून. काय तो नवरा सुद्धा म्हणतो माझी बायको 12 महिने 17 काळ तिच्या तोंडावर गौऱ्या आहेत. पण चर्च मध्ये आल्यावर तोंड इतकं चालतं, अन्य भाषेमध्ये प्रार्थना, जोरजोरात प्रार्थना, आणि घरी गेल्या नाही हो. जसं तुम्ही चर्च मध्ये तसं तुम्ही घरी. हे गेटसेमनी मध्येचा परिवर्तन. जसं चर्च मध्ये तसं घरी. अभिषेकच तसा आहे. अभिषेक तुम्हाला बदलून टाकतो. लोक तुम्हाला बघितल्याबरोबर प्रसन्न असले पाहिजे. तुम्हाला बघितल्या आनंद. मला पास्टर आशिष त्यांना भेटायला नेहमी आवडतं. आले त्यांना भेटलं की, कारण त्यांना मी एवढ्या वर्षात त्यांना कधी कोणाला बघितल्यावर हसले नाही असा प्रकारच नाही. नेहमी ते प्रसन्न. आणि त्यांना भेटायला पण आनंद होतो की बाबा काहीतरी देवाचा माणूस आहे आणि याला भेटण्यामध्ये आम्ही त्यांना भेटतो, ते आम्हाला भेटतात. असं कधी वाटत नाही मी शिलोचा आहे आणि ते ग्लोरियस चर्च आहे. आम्हाला एकच कळतं, आम्हाला चालवणारा देवाचा आत्मा आहे आणि त्याचं सामर्थ्य आणि त्याचा आनंद आमच्यामध्ये. एक व्यक्तीचं परिवर्तन गेतशेमानीमध्ये आल्यानंतर काय परिवर्तन होतं तर सगळ्यांचे चेहरे आनंदी बनतात. लक्षात ठेवा, जाताना तुमचं नाव बदललं पाहिजे. स्त्रिया आनंदीबाई आणि पुरुष आनंदी आनंदराव. स्त्रियांनी काय बनलं पाहिजे? बोला की काय बनलं पाहिजे? जोरात बोला हो लेडीज. आणि पुरुषानं आनंदराव. मला आता बघा सांगा, जर तुम्ही त्या गेतशेमानीमध्ये राहिला, खरात प्रॉब्लेम काय येणार आहे? खरात प्रॉब्लेम येण्याचं कारण काय? सगळ्याची तोंड फुगलेले आहेत. आनंदरावाचा आनंद निघून गेला, आनंदीबाईने आनंद काढून टाकला. पवित्र आत्मा कुठे आहे? पवित्र आत्मा आल्याचं चिन्ह, आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ, प्रीती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपण. पवित्र आत्मा आल्यावर तुमच्या मधला आनंद. म्हणून फिलिपिकराच्या पत्रामध्ये पौल बंदिशाळेमध्ये 4:4 मध्ये काय म्हणतो? पुन्हा सांगतो, प्रभूमध्ये आनंद करा, आनंद करा, आनंद करा, प्रभूमध्ये आनंद करा. आमचा आनंद वस्तूवरती नाही, आमचा आनंद पवित्र आत्म्यावरती आहे. पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे आणि पवित्र आत्म्याने आम्हाला आनंदित केले. आणि देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य, त्यांना बंदी शाळेमध्ये बांधून टाकलं तरी साखळदंड बांधत बांधत ते आनंद करतात. हा आमच्या जीवनातला आनंद आहे. आणि म्हणून गेतशेमानीमध्ये राहा म्हणजे काय? तुम्हाला सेवा करताना काही मिळालं नाही तरी चालेल, पण आनंद मात्र भरपूर मिळाला पाहिजे. बोल म्हणतो मला फटके खाण्यामध्ये, उपाशी राहण्यामध्ये आनंद आहे. कशामध्ये आनंद आहे? आम्हाला थोडासा त्रास झाला की आम्ही म्हणतो, देवा कुठे तुझं लक्ष माझ्याकडे नाही का? का तू आमच्याकडे पाहत नाही? का तुला आमची आणि आमच्याकडे तुझी नजर लागली? गेतशेमानीमध्ये तिथं असं म्हटलंय की तेलाचा कुंड. आणि गेतशेमानीमध्ये 38 वचनामध्ये म्हटलं खिन्न आणि मरणप्राय यातना. काय गेतशेमानी? खिन्न. गेतशेमानीमध्ये राहा म्हणजे काय? मरणप्राय यातनेची तयारी तुम्हाला करावी लागणार आहे. छोट्या छोट्या यातना नाही, छोटे छोटे प्रश्न नाही तुमच्याकडे. जर तुम्ही शिष्य आहात तर शिष्यानं सर्व प्रकारच्या प्रश्नाला तोंड देण्याची तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. आत्म्यामध्ये विवळ व्हावं लागेल. या ठिकाणामध्ये गेतशेमानी, या ठिकाणामध्ये तुम्ही आल्यावर तुम्हाला बरं वाटेल असं काहीच घडणार नाही. ऐका, सगळ्या गोष्टी तुमच्या मर्जीप्रमाणे नाही घडणार. तुम्हाला वाटतं तसं कोणतीच गोष्ट घडली जाणार नाही. तुम्हाला तुमचं कौतुक करणारे लोक तुम्हाला सापडणार नाही. तुमच्या सेवेमध्ये तुम्हाला आणि उचलून धरणारे लोक तुम्हाला सापडणार नाही. तुमच्यावरती प्रेम करणारे आणि तुमच्या बाजूने उभं राहणारे कोणी असणार नाही. गेतशेमानीमध्ये येशू त्या ठिकाणात विवळ होते. कशासाठी विवळ होत आहे? ज्या आणि त्याच्या उराशी राहणारा पेत्र त्याला शिव्या देतो, त्या येशूला नाकारतो, याच्यामुळे येशू विवळ झालेला आहे. गेतशेमानीमध्ये आणि कोणता अनुभव आहे? त्याचे शिष्य त्याला सोडून गेलेत, तो एकटा पडलाय, हा त्याचा अनुभव आहे आणि याच्यामुळे तो रडत आहे. गेतशेमानीमध्ये राहा. गेतशेमानीमध्ये राहत असताना तुम्हाला यातना देणाऱ्या गोष्टीमध्ये टिकून राहावं लागणार आहे. तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा अनुभव तुम्हाला येईल की तुम्ही ज्या त्रासात, ज्या संकटामध्ये, ज्या प्रकारची तुमची परीक्षा होत आहे आणि ती परीक्षा होत असताना तुम्हाला यातना भोगाव्याच लागणार आहे. लक्षात ठेवा, सेवा करत असताना ज्या प्रभूला तुम्ही स्वीकार
विचारलं तो म्हणतो माझ्या नावामुळं लोक तुमची निंदा करतील आणि तुम्हाला लबाडीनं वाईट बोलतील, त्यास तुम्ही दुःखी होऊ नका, तुम्ही आनंदानं उड्या मारा. मत्त्याचं शुभवर्तमान 12 अध्याय 10 पासून काही वचन वाचा. 12 मत्त्याचं शुभवर्तमान 12 अध्याय 5 अध्याय. आणि पहा आणि पहा तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता. 5 अध्याय मत्ते 5:12 10 ते 12. नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. कशासाठी छळ होतो? कशासाठी छळ होतो? धार्मिकता तुम्हाला आहे म्हणजे तुम्हाला छळ येणारच ना. आणि मुळामध्ये काय झालं माहिती का, आम्ही येशूकडे कशासाठी आलो? तो बरे करतो, तो आरोग्य देतो, तो लग्न लावतो. बरेच लोक आमच्या मुलाचं लग्न होत नाही, मग या येशूकडं, या प्रार्थनेला लग्न होईल. लग्नासाठी येशूकडे आलो, नीतिमत्वासाठी थोडं आलो. नोकरी लागत नाही, मग चला नोकरीसाठी येशूकडे आलो. पण येशूकडे कशासाठी यावं लागतं? शिष्यत्व स्वीकारलं म्हणजे नीतिमत्व स्वीकारलं, आणि नीतिमत्व स्वीकारलं म्हणजे छळ स्वीकारला. छळ व्हायलाच पाहिजे. म्हणून शिष्याला म्हटलं गेतशेमानेमध्ये थांबा, म्हणजे छळ. सेवक म्हणून तुमचा छळ होणार आहे. काय सेवा तुम्हाला साधी वाटली का? पण एका एमकॉम केल्यावरती 100 विद्यार्थी, माझे एक ट्युशन होता, क्लास होता, 100 विद्यार्थी माझ्याकडे शिकायला होते. ते करून मी पार्ट टाइम एक जॉब करतो. पार्ट टाइम नाही, सकाळी मला वाटतं 9:30 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत पुण्यामध्ये जनरल ग्लास मशिनरी कंपनी होती, त्या कंपनीमध्ये मी अकाउंट्स मॅनेजर म्हणून कामाला होतो. आता प्रभूचं काम, प्रभूचं पाचारण मला झालं. तो म्हटलं चल सेवेसाठी सोलापूरला गेलो. आता सोलापूरला गेल्यानंतर सुरुवातीला इतकं लोकांनी डोक्यावर घेतलं. मग ज्या कपड्यापासून इतके सुंदर कपडे, तेव्हा दिसायला पण छान होतो, अजून पण छानच आहे, अजून काही बदललेलं नाही, छान होतो. मग लोक त्यांचं लुक वेगळं, अमकं वेगळं, तमकं वेगळं, कपडे वेगळे, आणि ते किती बरं वाटतं नाही. अरे कुठं तरी आपलं कौतुक होतं. एक प्रसंग जीवनामध्ये येतो, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारता तेव्हा तुम्हाला छळाची तयारी असते. आणि सुरुवातीला जे लेकरू असतं, छोटं लेकरू असतं ना, त्याच्या बोलण्याचं पण कौतुक होतं. त्याने मम्मी पप्पा दादा नाना काका ते बोलल्यावर ते किती कौतुक होतं. आता ते पोरग थोडस मोठं झालं ना, काळच असतो, पण त्याशी म्हणते की माझं किती क्यूट बाळ आहे. त्याची मुके घेते, पपी घेते, नातेवाईक पण त्याचं कौतुक करतं. आणि ते फिरताना, चालताना, पडताना, छोटी आणि ती कविता बोललं आणि का शब्द बोललं तर त्याचं कौतुक आहे. आता ते बाळ मोठं होतं, शाळेत जातं. शाळेत गेल्यावर 1ली, 2री, 3री, 4थी पर्यंत काय नाही. 5वी पासून सर त्याला एक शब्द बोलतात, मठाड आहे, ठ आहे, गाढव आहे, काही कामाचा नाही. आता तेच पोरग आहे, जन्माच्या वेळी त्याचं कौतुक झालं, आता ते पोरग मोठं झालं, आता त्याच्या वाटेला सगळे शब्द आपली सुरुवातीला सगळं तुमचं कौतुक करतात. जसं तुम्ही प्रौढ राहता तेव्हा तुमचा छळ व्हायला सुरुवात होते, आणि छळ व्हायला सुरुवात होत असताना नेमकं काय होतं, आम्ही देश आणि सोडून देतो. आम्हाला कौतुक व्हायला पाहिजे, आम्हाला आमच्या कामाची किंमत आणि मला केली पाहिजे, आम्हाला वाटतं सगळ्यांच्या वाटेला चांगलं राहिलं पाहिजे. कोणी नाकारायला नको, कोणी आमच्या शेताई बोलायला नको, कोणी आमच्या अपशब्द काढायला नको. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही प्रभूचा मार्ग स्वीकार, तुम्हाला सुरुवातीला सगळं चांगलं असतं. मला पण सगळं चांगलं होतं. एक दिवस मला चांगलं आठवतं, एक घराचा व्यक्तीचा सगळं मी गेलो. 70 वर्षाची गोष्ट, तारीख सुद्धा लिहिली होती मी. आता तुम्हाला आठवत तुम्हाला 7 नोव्हेंबर 7 फेब्रुवारी 1970 अशी माझ्या बायबलमध्ये किती तारीख नोंद करतो. एक हप्ता तो साक्षर घातलेला मुलगा तो पुढे, त्याच्यासमोर एक केस घातला मुलगा पुढे गेला. तो भागत असलेला चेक घातलेला मुलगा आणि त्याला पाठवून देऊ, आणि मग मला बोललो गेलो. तू कोण असलेला माहित नाही, तू काय करता हे मला माहित नाही, पण एक गोष्ट प्रभू तुझ्या समोर मला सांगा, या शहरातल्या देवाने तुझ्या हातामध्ये ठेवलं. आणि एक गोष्ट तुला सांगतो, जसं तुझ्याला चौथ्यामध्ये घालून त्याचा रस काढावा, तसा प्रभू तुला चौथ्यामध्ये घालून तुझा रस काढला. अगदी तू जीवनामध्ये पुढे काय घडणार, फक्त संकट राहण्यासमोर
झाली आहे कशा पद्धतीने मला तोंड द्यावं लागला आणि ती कशा वेळ होईल. त्यानंतर अवघ्या 4 महिन्यामध्ये एवढी संकट माझ्या जीवनात आली, एवढी संकट आहे तेव्हा भयानक प्रकारची परिस्थिती. रस्त्याला चालताना सुद्धा लोक मला शिवाय होते. रस्त्याला चालताना सुद्धा एवढी बाबा येतो कुठल्याच अनुभव एवढा अपमान एवढी शिगाव एवढं सगळं चर्च उद्ध्वस्त होणं आणि सगळी बंद नाकारणं. शेवटी काय करणार माहिती का? सुसाईड करायचं. म्हणजे नाही जमणार आपल्याला सेवा हे ठरवलं म्हणजे जमणार नाही. तेवढा क्वालिफाईड व्यक्ती इन्कॉम केलं पाऊस आणि असलं भिकाऱ्यासारखं जीवन जगत पाहिजे. कोणी कोणी येतं आणि मला वाईट बोलू जातं, मला हे काम करायचं नाही. मी एकदम अशक्तपणे झाल्यासारखा मनुष्य बनलो आणि मी एवढं करत सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवरती गेलो आणि वाट बघायला गेलो. रेल्वे येईल त्याच्या खाली पडून इतका रडत होतो. कोणाला सांगितलं? सगळ्याच होत होतं. कसं सांगायचं, कशी सेवा करायची? सेवेमध्ये एकदा नाव खरं झालं तर पुढे आयुष्यात हे अंतिम सत्य लक्षात ठेवा. सेवा एकदा संपली मी रडत होता तर मला नाही बोला. मी सगळं काही घडवलं भरल्याशिवाय चिंता बघायला बोलताय ते पण होईच नाही माझ्याकडे राहिलं. सुरुवातीला आम्हाला चर्चमध्ये बसायला जागा नाही. एवढं सगळं चर्च आणि भरून राहत होतं एवढं कौतुक करतो नाही. परंतु एका फुटलेलं माझ्या जीवनातला सगळा अनुभव बदलून गेला. सगळं काही बदलून गेलं. खूप रडत होतो. मरणार म्हणजे मरणार आता करायचं नाही. पुणे स्टेशनवरती वाट बघायला गेलो आणि शेवटचं रडून घेतलं. तेव्हा मला नाही जमणार आता हे सगळं माझं करिअर संपलं, आरोग्य संपलं. मला आता कशामध्ये रस नाही. ज्यांच्यासाठी करतो ते लोकच मला वाटत गाडीची वाट बघायला गेलो. गाडी घेण्याचा समय कसं जवळ कसं पवित्र आत्म्याला बोलतो. काय लोक नाव बोलतात, लोक तुला सोडून गेले, लोकांनी तुझा प्राप केला म्हणून तू सगळं सोडायला निघाला का? कोणाला गाडी खाली जाऊन पडशील तर मोडशील. तू मेल्यावर तुझा अंत निश्चित आहे. मला तुला समोर आहे त्या सेवेचं प्रतीक आहे. आणि अजूनही गोष्ट तुला सांगतो, मेल्यावर तू दोषामध्ये मरणारस. तुझा दोष कमी होणार. तू चुकला, तुझं जीवन नीट नाही सगळं करणार. उभं राहशील, सेवा करशील, स्वतःला निर्दोष साबित करशील आणि मी तुला उभं करेल. जे तुला बोलले होतो जर तुला घालून तुला पिसेल हा पिसण्याचा अनुभव आहे. परंतु एकदा रोज बाहेर पडल्यावर रसाच्या चाकणे लोक करतील आणि लोक पडतील ज्या रसामध्ये ताकद आहे, ज्या रसामध्ये सेवा आहे. आता तुला रेल्वेच्या ट्रॅकखाली घेऊन करायचं, हातामध्ये बायबल घेऊन सेवा करायची. शेवटच्या वेळेला म्हटलं देवा आता मरणार नाही, पुढे राहून इतिहास बनवणार आहे. लक्षात घ्या ते दिवस गेले. आता तुमच्यासमोर संपर्क बाहेर पडलेला व्यक्ती आहे आणि म्हणून गेटशिवाय हे ठिकाण नाकाच्या नावाचे ठिकाण आहे, यातल्या ठिकाणी ठिकाण आहे. पण करूची जर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला सांग लोक तुमच्याविषयी जे बोलतात ते तुम्ही नाही. आनंद बोलायला लोक बोलतात ईश्वर म्हणते बोलले भूतांचा आधी लोक ईश्वर म्हटले खाली. मग तुम्हाला काय बोललं तर तुम्हाला कशाला वेळ वाटतो? मी कशाला का तुम्हाला माहित नाही का कसा आहे? अरे जाऊ दे असा कसा कसा करण्यात नुसतं रस काढत बसू नका. जसं आहे तसं प्रभूचं काम करा. तुम्ही शिष्य करून जगायला स्वतः ईश्वर स्वतः प्रूव्ह केलं नाही. जेव्हा प्रभू ख्रिस्त मेला आणि त्या मेल्यावरती जे खुशाच्या जवळ होते परंतु हा पुरुष सामान्य मनुष्य होता, हा देवाचा पुत्र होता. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक दिवस ज्या जगामध्ये तुम्ही विधिवंतासाठी झोळ सहन केलं आणि ती झोळ तुमच्याशी साक्षी देणार, तुम्ही खरी खरी देण्याची सेवा केली, तोपर्यंत जगाला तुमच्याशी जे पण बोलायचं ते बोलू द्या. नीतिवंताकडनं ज्यांचा छळ झाला तो घेऊन द्या. अपेक्षा कोणाकडनं करू नका, कोणाविषयी तुम्ही विचार करू नका. लोक तुम्हाला चांगलं म्हणतील. शिष्य हा तर प्राय यातना सहन करा. यातना काही तुम्हाला गोष्टी मिळणार नाही. सेवा करताना तुम्हाला बऱ्याच गोष्टीचा त्याग करावा लागतात. मला सुद्धा काही मिळाली नाही सेवा करताना. किती ऑफरिंग माझं 17 वर्ष
पैसे काढून शहर चालवले 17 वर्ष किती वर्ष 4 सरकार होते याचं ज्ञान धर्मसेवकांसाठी तो सरकार मागण्याचं त्याचं ज्ञान धर्मासाठी त्या सरकारला कोणाला कळलंच नाही कसं त्यांना वाटतं 17 वर्ष बसत तेच तर चाललं पाहिजे याचं काढायचं त्याला घ्यायचं त्याचं काढायचं त्याला घ्यायचं मला वाटलं एकदा आले तर माझी बात लावून टाकते परंतु लक्षात घ्या हे सगळं करत असताना ते परिस्थिती बदलते तुम्हाला त्या स्थितीमध्ये विश्वास राहून टाकतो कुणाच्या माहिती का भूकंप झाले किराणीचे भूकंप झाले आणि पुराच्या लोकांनी किराणच्या लोकांनी चीन पॅन्ट पाठवले होते आणि आमचे लोक बरोबर घेऊन विकत होते आता किराणीचे लोक कशाला जीन पॅन्ट घालून त्यांची घरं पडली आता जीन पॅन्ट घालून त्यांनी आधीच नसणार होता मग त्यांनी काय केलं तर 16 रुपये आणि काय होतं 10 रुपयाला पॅन्ट 10 रुपयाची जीन पॅन्ट 20 रुपयाचं स्वेटर आणि वाळूचे कपडे वाळूचे कपडे दिवस मग तसंच करू नका नीतिमत्व टिकून राहण्यासाठी जे तुम्हाला प्रभू देतो त्याला पण विश्वास होता एक दिवशी प्रभू दाखवून देईल तो किती अद्भुत आहे किती महान त्याशिवाय वाईट वाटलं की का माझ्या वाटेला बोलू वाईट पण म्हणलं अहो 20-20 किलोमीटर सकाळी उठल्यावर उन्हामध्ये खुला होतो आणि घरामध्ये कुणाच्या हातात दुपारच्या सगळ्या परिवारात गेलो प्रार्थनेला 12-12:30 आणि गेल्यावर परिवारात एक सिस्टर आहे तुला कळतं का नाही आता आमचं जेवायचं झोपायचं लिहिलं माझ्यासमोरच आता विचार करा असं बोललं पालकाला बसायला काही फुटतो तुला कळतं आणि तू बाळा आपण आमचं जेवायचं झोपायचं नाही तुला सिस्टर फक्त तुळ्यावर बसू द्या आणि बोलू द्या लक्षात ठेवा त्या परिवारावर गेलो बसलो पण त्या परिवाराला आत्महत्येपासून वाचवलं आणि तो परिवार प्रभूने स्थिर केला याचं कारण काय जेव्हा क्षण होतो तेव्हा आपल्याला तुमची माहिती भेटून पाहिजे प्रॅक्टिकल अनुभव आहे तुमचा ही जीवाला राहणं मरण प्राय यातना होणार आहे माझ्या जीवाला मरण प्राय यातना तुम्हाला तुमच्या आणि काम करत असताना मरण प्राय कोणाला झालं पण तुम्हाला मरण प्राय यातना होणार एवढं सोपं नाही विश्वासाचं जीवन ती झोप बंद करावा लागतो किती गोष्टीची किंमत तुम्हाला चुकवावी लागते परंतु लक्षात ठेवा ख्रिस्त स्वीकारला तर त्याच्यामुळे या सगळ्या दुःखाला स्वीकार करणं म्हणजे तुम्ही खरं ख्रिस्तीवर स्वीकारलं सर्व गोष्टींची भविष्य अशा विश्वास नका दुसऱ्याशिवाय याच्या आणि याच्यावर तुम्ही वागू नका जर ख्रिस्ताला स्वीकारले तर ख्रिस्ताचा अपमान स्वीकारला पाहिजे ख्रिस्ताला स्वीकारले तर ख्रिस्ताचा दुःख स्वीकारलं पाहिजे ख्रिस्ताला स्वीकारले तर त्याच्याबरोबर क्षमानेमध्ये राहून मरण प्राय यातना भोगण्यासाठी सिद्ध अजून एक गोष्ट मला सांगतो काहीतरी मिळायचं म्हणून सेवा करायची नसती सेवा करण्यासाठी तुम्हाला तुमचं सगळंच द्यावं लागतं तुम्ही माझ्या प्राणाची किंमत याआधी सुद्धा करत नाही एवढी आणि आमच्या जीवाची किंमत फार नाही मी एवढं सगळं सोडलं मी आमचं केलं नाही व्हायचं प्रभूला आम्ही काय सोडलं प्रभूला तर स्वर्ग सोडून मानव झाला हो हे आपल्याला मानव झाला त्याला स्वर्ग सोडलं त्याला काय सोडायचं त्याला काय सोडायचं तुमच्याकडे अमेरिकन नाहीच आहे तुमच्याकडे फक्त जीव आहे या जीवाची किंमत करता कधी आणि तुम्हाला जमीन लागली आणि जमिनीवरती झोपावं लागलं काही पाहिजे जमिनीवरती झोपायची तयारी असली पाहिजे कधी गोष्टी राहावी लागणार आहे त्याची पण किंमत तुम्हाला असली पाहिजे आणि याचा अर्थ नाही की प्रभू तुम्हाला काय विकर्षक होणार एक दिवस जगातलं सगळ्यात भारी तुमच्याकडे असणार का त्यावर तुमचा देव तुमचा विश्वास आपण पाहतो तुम्ही देशमध्ये राहता ना तर राहत असताना तुमच्या शिवाय तुमच्या जीवनामध्ये येणार म्हणजे आणि त्याचा साक्षीदार नाही आणि माझ्याकडे काही कमी नाही शकत आहे काय पाहिजे मला नुसतं तोंडामध्ये आलं पाहिजे लोक कधी विचार करतात व्यक्त कधी असं कसं होते काही थकले तिला काही कमवत नाही आणि एवढीच असतो बरोबर ती बघली तिला काय आता तिला कसं सांगायचं काय वाटतं तुम्ही आज भोजन मिळालं तरी बरोबर आता सेवक म्हणजे काय तुम्हाला वाटतं घरामध्ये बसून आम्हाला कसल्या भावना असं नसतात आम्हाला काही खायचं नसतं काही खायचं नसतं नाही भोजन आलं पाहिजे
काय म्हणजे मला प्रोजेक्ट निश्चित चालू आणि बसलो आणि मस्त हसतो त्या टोटल त्या एरियाला कावळा पाठवून दिला माणसाचा तुकडा दिला माझ्यासाठी पण एक भुजे टाकून मला कावळा दिला मी टाकला आणि थोडं साक्षी त्याच्या हातातील कावळे कुठे विश्वास राहिले ते भुजे मिळते आमचे कावळे वाटतच नव्हते आमचे कावळे वगैरे झाले या एरियाच्या माणसाचे दोन्ही म्हणजे कुठल्या कावळ्यावर कोण पाठवलं असं बसलं बघा आणि तेवढ्यामध्ये डोक्यात कल्पना आली ते थोडं आई कसे राहिले वाचत लिखाण करत ह्या व्यवस्थेत मी लिखाण करत असतो जेवढा वेळ मिळेल तर मला माहिती परत मिटिंगला गेल्यावर अभ्यासाला वेळ मिळत नसतो आणि मी करत बसतो तेवढ्यामध्ये एक जण आहे कोणी गावाच्या ठोकाला त्याच्या पायाचं काय त्या कापलं मी घातलं होता फॅमिलीला घरी घेऊन चालवतो का मला असं वाटतं की तुम्हाला पण बेजून घ्यायचं माझे म्हटले देव अजून पण काय होतात हे तुमची काळजी आहे एक साधी गोष्ट सुद्धा येऊन तुमच्यापासून लपून ठेवत नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला भरपूर देतो व्यक्तिमत्वासाठी छळ सहन करण्याची काय आज उपाशी उद्या देव तुम्हाला उपाशी ठेवणार आज जर उपाशी आहे तर एक दिवस म्हणून तुम्हाला देणार एरिया आणि माणूस आणि भाकरीचा तुकडा दिला तर काही दिवस त्याची भाकर व्यक्त केली काय बंद केला विज्ञान पाठवलं विज्ञान म्हटलं इंग्लंड आपल्या घरात घे अंतर त्या असल्या सेवा केला पाणी तर मागितलं झालं आणि पाणी मागताना कळला बाई जरा भात पण घेऊन काय डोकं तुझं असेल एकच भात वेळून कापून काढून असंच करत टाकून माझ्या आणि तो माझ्या देवाच भाकरला मंडळीमध्ये राहत असताना लक्षात घ्या ही मंडळी खरी मंडळी जी मंडळी स्वतः उपाशी राहते तर तिचा एरिया मात्र जिवंत राहतो लक्षात घ्या जर पाळत जिवंत राहिला तर तुमची लेख कधीच राहते आणि जर पाळत सेवक जर माझ्यामध्ये मिळत असेल तर तुमच्या लेखनाला कोणीच वाचवणार नाही आणि लक्षात घ्या एरिया वाचणं गरजेचं आहे एरियाला भाकर खाणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला मरणप्राण यातना जरी सहन करायला आम्ही देश शिवलेले राहू पण आमचा एरिया जिवंत करू आणि देश शिवलेले राहू पण आमचा एरिया जिवंत राहील लक्षात घ्या जिवंत ठेवण्यासाठी तुम्हाला धडपड करावी लागणार आहे आणि म्हणून खरंच श्रीमंत नाही का ज्यांचा पाळत समृद्ध ज्यांचा पाळत सर्व गोष्टींनी संपन्न आणि त्या चर्चमधले लोक बेरोजगार आत्मेच्या अनुभवामध्ये येतात तर देव त्यांना त्याच्यामध्ये बोलत नाही विधवेचं दारिद्र्य प्रभूने दूर केलं आणि विधवा शास्त्रामधली सार्थक या ठिकाणच्या विधवेच्या नावाने प्रसिद्ध झाली जेव्हा तुम्ही बेरोजगार यातना सहन करता देव तुम्हाला
बनवतो. काय म्हणतो नक्कीच ना पैसा बोनस सकाळी तर सांगितलं जेवण ते नका आमचं मोठं सांगता फेमस सकाळी इंग्लिश काय होता नाव मोठं नाही म्हणता आता सकाळचा संदेश काय मग फेमस व्हायला पाहिजे तर बरेच यात्रा भेटली दुकानची प्रसिद्धी तुम्हाला बाहेर मिळतो आजची प्रसिद्धी कशी एखाद्या मंदिराचा वेळ कधी ती अंतर भेट मारली फुकटची प्रसिद्धी पाहिजे फुकटची प्रसिद्धी मिळते तिथं वेळ यात्रा घडावी लागतात ही ईश्वराची वेळ करावी लागतात आणि ख्रिस्त आमच्यासाठी मारला गेला ईश्वराला दुःख भोगावं लागलं ही फार गरजेचं आहे आणि म्हणून जेव्हा आम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं हे जीवन या शब्दाचा अर्थच आहे आमचा जीव मरण करणारी यात्रा भोगणारा जीवन असलं पाहिजे आणि म्हणून त्या यात्रा म्हणून पुढे पाहिजे. आता तिसरी गोष्ट पुढील 39 वाचू मग तो पूर असा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली, हे माझ्या बाप्पा होईल तर हाताला माझ्याकडून तरुण जावं तरुण जाऊ तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि सुरुवातीला काय वाचलं तो शिष्य नागरिकाला सांगतो तुम्ही इथंच राहा कुठे थांबा देवशिवांकडे थांबा. आता मी तुम्हाला जवळ एक तासाच्या वेळ झालं एक शब्द तुम्हाला इथं थांबायचं तुला देवशिवांकडे. आता देवशिवानी हा शब्द तुम्ही ऐकला आणि शिष्याने कोणता शब्द ऐकला तुम्हाला तुम्ही इथं थांबा. आता तुम्हाला पण एका जागेवरती थांबायचं कुठं देवशिवा आणि देवशिवानी या शब्दाचा अर्थ पहिलेदारी पाहिलं देवाचं कुंड या कुंडाजवळ सगळे या एकत्र येतात दिसले जातात स्पिरिच्युअल युनिटी त्याला होते. आत्मिक ऐक्य तुमच्यामध्ये आलं तर तुम्ही एकत्र येऊन दुःख सहन करू शकता. लक्षात घ्या ऋषीयांच्या काळामध्ये आम्ही दुःख होतं तसं दुःख नव्हतं. आता कुठेतरी प्रार्थना झालं त्याबद्दल पाहिजे त्यावेळेस कसलं दुःख नव्हतं त्यावेळेस शिक्षणात पकडत होते आणि लाखो लोकांना एकत्र गॅसच्या चेंबरमध्ये बांधून त्यांना उद्ध्वस्त करून त्यांची लेकर आहे त्यांच्यासमोर आत्म मारत होते. कसलं दुःख त्यांनी स्वीकारलं. म्हणून ख्रिस्ताने एकदा 39 ताराचे पडदे काढले पहिल्यावर 3दा खाल्ले 3दा खाल्ले त्याने शिष्याला बंदिशाळेमध्ये टाकलं त्यांना जी बंधुलं जी साखळ्यांना त्याला बांधून ठेवत होते रात्राचा फटके घालून त्याला साखर करणारे बांधून त्या असणाऱ्या कुंडामध्ये टाकत होते तरी त्यांनी त्यांचं शिष्य पोचवत होते. पण आलं कुठून ऐका आम्ही काय तुम्हाला सांगतो आत्मिक ऐक्य किती महत्वाचं जे मंडळीला कसं प्रेरण करतं. जेव्हा पेत्र बंदिशाळेमध्ये होतं ना मंडळी त्याच्यासाठी एकाच प्रकारे प्रार्थना करत होतं म्हणजे ती घडवली जाते. त्यांना असं नाही केलं पेत्र आणि बंदिशाळेमध्ये करूया आता पेत्र स्वतःच प्रार्थना करी आणि सुट्ट्या करेल तसं नाही केलं. मंडळी त्याच्यासाठी एका मंडळी प्रार्थना करत होती. बरोबर झाली का मंडळीच्या प्रार्थनेला दोन तिथं गेले स्फटिक झाला आणि पेत्राची साखर बंद करून ठेवले आणि पेत्र मोठा झाला. एक दिवस तिच्या दिवसामध्ये मंडळी एक सुद्धा देवाचा सेवक जेलमध्ये असेल सगळे जेल भरले नाही आणि त्यांची सेवा मोठ्या प्रमाणामध्ये घडली नाही. हे आत्मिक ऐक्य यांच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे आणि मोठी करून ते म्हणतात आणि सहजून काही घडणार नाही. पण लक्षात घ्या जेव्हा मंडळी जगामध्ये महाराष्ट्रामध्ये मंडळात एकत्र येऊन प्रार्थना करतील तर एका सुद्धा जेलची ताकद नाही सेवकाला जेलमध्ये घेऊन प्रत्येक सेवक बाहेर येणारच आहे आणि
माहिती का? नॉनव्हेज खाणार असलं बांधलेला पाहिल्याबरोबर तो व्हेजिटेरियन बांधला. कोणी खायचंच नाही, आज मला ते पाठवलेले खायचंच नाही. प्राप्ती होत असता का? त्याच्याकडे प्रार्थनेची पावर. लक्षात ठेवा, प्रार्थनेची पावर अशी आहे, जगामध्ये असतील पण ते तुम्हाला इजा करणार नाही, ते तुम्हाला चालतील का? कारण तुमच्या प्रार्थनेला प्रभाव असणार आहे. हे देल आहे, हे आपली ऐक्य, हे आपली ऐक्य जर आलं तर शास्त्रात असं लिहिलं, दुसऱ्या दिवशी ज्यांनी जाणलं सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं, सिंहानं ते म्हटले आजपासून व्हेजिटेरियन नॉनव्हेज खाणार. आणि सिंह एक दिवशी त्यानं नॉनव्हेज आणि नाही खाल्लं. दुसऱ्या दिवशी टाकणारे 4-5 लोक आतमध्ये पडले आणि सिंह म्हटलं, देवा तुझ्या मनुष्याला घर खाल्ल्यामुळे तू एका वेळी तुम्ही असे 4-5 लोक मला दिलेले आणि ते सिंहाची सुद्धा काळजी करतो, हे तुमची काळजी करणार नाही का? लक्षात घ्या, हे प्राप्तीची पावर, प्राप्तीचं सामर्थ्य, प्राप्तीचा अभिषेक जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही लोकांना मिळून देणार नाही, तर तुम्ही लोकांना बाहेर करणार आहे. हे ईश्वराची ताकद आहे. आम्ही काय माहिती का? अरे शेवटचे दिवस आले, आता सेवक लोक जेलमध्ये. मग ते जेलमध्ये तुम्ही घरात बसून निवांत टीव्ही बघता, बातम्या बघता, सिरियल बघता आणि काय टीव्ही. आम्ही सगळे व्हॉट्सअपचे ग्रुपमध्ये काय एक मेसेज सारखा येतो, आज रात्री 20 चर्चेस 200 चर्चेस जाणार 10 वर्षापासून इथे झाले. म्हणजे सगळ्याला पाठवून होते आणि तुम्ही प्रार्थना करा, आज रात्री 200 चर्चेस जाणार, आज रात्री आमचे चर्च. अहो नाही, जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा जगातली प्रत्येक मंडळी नव्याने परत उभी राहणार. नव्यानं कुठे येशू शिष्य, कुठे ते शिष्य पुढे तुम्हाला सांगतो, व्हॉट्सअपवरचे शिष्य बनू नका, बुधवारचे शिष्य बना. बुधवारचे शिष्य बना, जिथे तुम्हाला त्याग करणं गरजेचं आहे. आणि ह्या तुम्हाला असं म्हणतं की आणि तो देवाची इच्छा भविष्य दिसता येशू तुम्हाला काय प्रार्थना करतो, हे दिल्या माझ्या इच्छे करू नको. तो गेटशुमाई म्हणजे काय? देवाची इच्छा. तो गेटशुमाई म्हणजे माझ्या इच्छेमध्ये राहा, इच्छेमध्ये राहू द्या, देवाच्या इच्छेमध्ये राहा. तशी इच्छू इच्छेमध्ये प्रार्थना करतो, शिष्याला म्हणजे आता मी इच्छेमध्ये राहू, म्हणजे देवाच्या इच्छेमध्ये राहू. आता देवाची इच्छा काय आहे हा मोठा प्रश्न आहे. आणि आम्ही सकाळी उठल्यापासून त्याला तुमची प्रार्थना, सकाळची पहिली प्रार्थना काय उठल्या मी सांगतो तुम्हाला. आणि सगळ्या शब्दाला शब्द काय रात्र सकाळ, आता मी सकाळ रात्र संध्याला करेन, मग आता मी सकाळ. आणि मग नवरा कामाला जातो, पोरं शाळेला जातो. घरामध्ये जर सासू त्रास देत असेल, ज्याची तोंड बंद केली सासूची तोंड बंद सुद्धा कामाला तू जाणारा काय प्रार्थना करतो. आमच्या गावात वेगळे इथून प्रार्थना करताना राजा गाडीला तुझ्या देवानं बसून पाठवून शिवाचा बंद केला का? तो गाडीला अजून काय होतो बाहेर शिवाजी असा हा गाडीला काय प्रार्थना करतो, देवा जराशी त्रास वगैरे तर हा मोडून देऊ, हा त्रास देतो मला. एक सिस्टर सारख्या एक हॉस्पिटलमध्ये काम करत होते, त्यांनी मला प्रेरित पाचतो आमचा वीर आहे, हा वीर आम्हाला एवढा त्रास देतो, हा भरपूर जाऊन प्रार्थना करतो. देवा एकदाची व्यक्ती तो काही भरता नसतो. पुरुष न चुकता विचारलं, पाचतो तुम्ही का प्रार्थना करतो, वीर बंद असता. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 5 दिवस 6 दिवस एक दिवशी तिचा आत्मा एक महिना 2 महिने 3 और 6-7 महिने झाले पण तो दिन काय निघाला. एक दिवशी पेटूला रात्री होते दिनचं निघण. मग मला तो सिस्टम उपयोग खूप बाहेर प्रार्थना करताना होते महाराज नाव माहिती का? महाराजांना कळलं पाहिजे याचा देव
लक्षात ठेवा जिथे तुमचा खेळ होतो तिथे तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करावी त्यांना आशीर्वाद द्यावा काय करू इच्छित ईश्वराला तुझ्या इच्छित प्रकारे आणि देवाची प्रकारे जे तुमचा खेळ करतात त्यांना आशीर्वाद द्या त्यांना शांत देऊ नका त्यांचं कल्याण करू नका वाईटाला जिंकलं करू नका वाईटाला जिंकलं ना म्हणून प्रभू ख्रिस्त सुद्धा ती प्रार्थना शिकल्या आणि काय तुमच्या जीवनात साक्षर होणार हे पाहण्यासाठी त्याने तुमच्या बरोबर काम करावं तुम्हाला त्रास देणारे तुमच्या जवळ पाहिजे मराठीमध्ये एक म्हण तुम्हाला की त्या शाळेमध्ये असताना निंदकाचं घर निंदकाचं घर कुठं पाहिजे आणि तर निंदकाच्या घराला सोडून दुसरीकडे पाहिजे मराठीमध्ये त्या घडीला एक म्हण बोलतात टिंबटिंबाचं घर असावं शेजारी निंदकाचं घर शेजारी त्याच दिल्यावर तुमच्या परिवारात असायचं आम्हाला तुम्ही ईश्वर घेऊन दिला वाटत होता कोण करून दिला कोणी दिला कोण करून म्हणजे मी कोणी घडून दिलं कोण होता योगा कोण होता 12 पैकी घटना करून म्हणजे तुम्हाला तुमच्या बरोबर राहणारे एकाने घडून दिलंच पाहिजे प्रार्थना शिकवणं आणि काय मग मंडळी त्या नुसते मग ठरवलं पडतात मग मंडळ लोक कोणीच तुम्हाला काही बोलत नाही काही चालत नाही तरी एवढ्या नुसतं ईश्वर एवढं द्यायला लागतात चोर पण होता हो होता एवढा त्या चोराला पण तरी एवढ्या नुसता चोर नव्हता हो ते ईश्वर नाव ठेवायला होता मंडळात आल्यावर तुम्ही एकदा पहिला प्रचार होता एवढ्याच्या प्रचार केला होता बाबाच्या अंगावर चांगली कपडे त्याला तिथे डोळा उठलाच त्याला कसा डोळा पडतो का लाल शर्मन घेऊन पडतात हा होता खरी एका मिटिंगला गेलो मग तरी म्हटली की व्यवस्था केली गेली काय काय म्हणतो तुम्हाला व्यवस्था एवढं वर जाता जाता माझी छाती पडली मी करतो म्हणजे झालं आता एवढ्या गेलं तर कमीत कमी सकाळीच खाली आणि बाथरूम तर देऊ त्या बाथरूम मध्ये तर बाहेर अजून पण बाथरूम तो पिकवतो त्याला कमीत कमी झोप तर राहायला पाहिजे ना मी झोपायला पाहिजे तिथे कमी किशी ईशू डोंगरावरती गेला तो म्हटला मला डोकं टेकण्यासाठी जागा काय झाला तुझ्या घरात तुला डोकं लागला आणि तारखेला डोकं टेकण्यासाठी जागा फुटबॉल डोकं काही डोकं टेकण्यासाठी मग त्याला डोकं टेकण्यासाठी जागा तू कशाला फोन ईशूच्या बाजूला करून टाकतो तुला फोन इच्छे तुला चांगली राहिली तो ईशू गाढवाला बसून पाहत होता गाढव वेगळा आणि तुम्ही तर हाता गाढवाने मला राहता तुम्ही तर राहता आणि त्यावेळेस आम्ही गाढवामध्ये नाव गाढवी हे फाटले होते त्याला तरी वाहन आता तुम्ही गाढवाने बसून आता पाहता पण वेगळी की बाळपण असं असलं पाहिजे बाळपण कसं असलं पाहिजे लक्षात ठेवा प्रभूची सेवा करत असताना जरी बऱ्याच गोष्टींना त्याग करावा लागला तरी प्रभू योग्य समयामध्ये उंच करण्याचं काम करून दिसतो सकाळची आमची मनोवृत्ती काय ती काय करणार असताना ती एवढ्याला देतात आला नसता तुम्ही खोलं एवढं काय होतं एवढ्या मोठ्या पैशाची नासरी कशाला काय मला सोडून घालायचा एक जरा अडकला
मागितलं आणि तुला माहिती का याजक जेव्हा याजकाला देवाला वस्त्र दिलं ना त्या याजकाच्या वस्त्रासंदर्भात म्हटले त्याच्या वस्त्रावरती 12 खडे होते. किती खडे होते? 12 मौलवान वस्त्र होते. सगळ्याच्या पेक्षा त्याचं वस्त्र वेगळं होतं. टीका करणारे लोक कधीच वेळक्षेमामध्ये थांबत नाही. वेळक्षेमामध्ये कोण थांबतं जास्त सांगतं त्या ठिकाणामध्ये देवाच्या इच्छेप्रमाणे चालणाऱ्या आणि देवाची इच्छा काय माहिती का तुम्ही त्याच्या वचनानुसार चालवावं आणि जे देवाचं वचन आहे तसं स्वीकारावं आणि तुम्ही जी तुमची निंदा करता छळ करता त्याच्यासाठी शाप देऊ नका तर त्यांना शिवाय असली काय होणार मंडळीमध्ये असतील तरी लागत असतील. एक गोष्ट झाला मंडळीमध्ये कधी सुद्धा या लोकांनी बाहेर जाऊन प्रार्थना करू नका. आम्ही म्हणायचं कधी कधी आम्ही होतो आता 2 वेळा बरोबर म्हणा बोल काय मला बोलले याचं काय ठरवलं कोबरेतच अरे आम्हाला कोबरेत बाहेर काढायचं काय तर कोबरेत कसं डोळे पाहणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा एक समय प्रभू म्हणतो त्या समयामध्ये शिवा देणारा पेट्रोल उभं राहून परत एकदा हजारो लोकांच्या कारणासाठी घेऊन त्याला वापरतो. काय करते माणूस याचा सगळ्या त्याची विचार बदलला स्वभाव बदलला सगळ्या गोष्टीमध्ये देवाच्या इच्छेमध्ये राहणं आणि परमेश्वराची इच्छा आहे. देवाला जगाला एवढी प्रीती केली तर कोणाचा नाश होऊ नये सर्वांना सार्वजनिक देवाची सगळ्यांची कारण पाहायला पाहिजे. त्याला भेटण्याचं कारण देवाचं कारण देवाचं कारण सगळ्यांचं कारण त्याला आवश्यक आहे. त्याला कधी करणार त्याला एका पोराने मला प्रश्न केला त्याला मोठी नंतर होता तो सारखं काहीतरी गोष्ट विचारतो तो मला बोला देवाने मला भोळा बोलून मला येऊन फसवतात आणि त्याचा परत काही दुसऱ्या दिवशी मला प्रश्न केला हो सांगतो सगळ्याला सगळं क्षमा करा पण सगळ्याला क्षमा केली. तुम्ही बुद्धिमान भावाला कोण बोलावं आमच्याकडे केली त्याच्यात तो मागच्याकडे सारखा मोठा सारखं आणि सैकलाला त्यांनी क्षमा केली. अरे मी गप्पस जे पर्यंत मी बोलत होतोस सैकलाला क्षमा करून त्या स्वर्गावर सगळ्या गोड्या हवी करायचं ना सैकला तुमचं गावा तुमचं गावं आणि तुम्हाला तुमच्या होतो आणि सैकलाला क्षमा केली सैकल सगळं त्यांनी तुमच्याकडे नाही सगळे तंबाखू घालतो गुटखा घालतो ज्यांना इंटरनेट भरायला घालतो तंबाखू घालत त्याचं खडं घालतो गुटखा घालत इकडे आणि त्याचं बुकिंग होतं त्याला आणि सैकलाला क्षमा करून त्याचा आता सैन्य सैन्य घालवलं हे सगळं घालत गेलो आणि स्वर्ग हा पवित्र लोकांची जागा आहे. हे वचन तुला आले मरून जा का तर तुला सगळं पोपटासारखे वचन पाहिजे. कोणतं वचन वाचू देवाचीच आहे सगळं शास्त्र मुखगत करावं. आमीन म्हणाल का? सगळं शास्त्र तुझं वचन माझ्या पावला करता देवा माझ्या मार्गावर मग प्रकाश घेऊन तुम्हाला अख्खी बॅटरी घ्यायला पाहिजे का? तुम्ही म्हणता नाही इथं कमी रेंजची बॅटरी. अहो आम्ही रात्री झोपताना मोठी बॅटरी घेतो सापाला तर आणि काही लोक भूताला भूत बॅटरीला घाबरत नाही. भूताला बॅटरी दाखवा भूताला नाही. देवाचं वचन मला सांगतो माहिती का सैतान येशूकडे गेला आणि त्याला म्हटलं तू वरून उडी मार देवदूत तुला आपल्या हातावर झेलून धरतील. येशूनं वचन काढलं आपला देव याची परीक्षा पाहू नकोस. तुला भूक लागली थोड्याच्या भाकरी होण्याची आज्ञा कर. मनुष्य केवळ भाकरी नव्हे देवाच्या मुखातनं निघणाऱ्या प्रत्येक वचनानं जगेल. तिसरा प्रश्न तू मला नमन कर मी सगळं वैभव तुला देतो. आपला देव परमेश्वर याच्या खेरीज कोणाच्या पाया पडू नको असं म्हटल्याबरोबर वचनानं सैतान पराभूत झाला निघून गेला. जेव्हा तुमच्याकडे देवाचं भरपूर वचन असेल सैतान तुमच्या जीवनावरती कधीच राज्य करू शकणार नाही. तो सोडून तुम्हाला निघून ही देवाची इच्छा आहे. हे शमानेमध्ये राहणं म्हणजे वचनामध्ये राहणं. वचनात राहा रात्रंदिवस त्याच्यात मनन करा. मी जवळजवळ
30 वर्ष झालं बायबलचा अभ्यास करत आहे, 30 वर्ष झालं, पण 30 वर्षामध्ये मला आठवत नाही एक संदेश कुठं रिपीट केला. कधीच केला नाही. ना वाढदिवसाचा, ना मैतीचा, ना घराच्या ओपनिंगचा, ना चर्च मध्ये कुठलाच संदेश रिपीट केला नाही. का? कारण मला माहितीये हा खजिना आहे, हा सगळ्यात मोठा खजिना आहे. आणि या खजिन्याचं वैशिष्ट्य काय माहिती का? ज्याच्या हातामध्ये पडतं ना त्याचं जीवन बदललं जातं. पर्यानं हे गेटशेमध्ये मध्ये राहणं खजिना बदलून टाकतो. आणि लक्षात घ्या, हे बदलण्याची ताकद फक्त देवाच्या वचनामध्ये आहे. बदलू शकत नाही असं होत नाही. मला आठवतं एका मीटिंगला मी असंच चाललेलो होतो आणि मीटिंगला जाता जाता एका सिस्टरचा फोन आला. पाळत साहेब, मुलगा इतका भयानक दारू पिऊन त्रास देतो. आज त्यानं घरातला टीव्ही फोडला, फ्रीज रस्त्यावरती फेकला, मोबाईल तोडून टाकला आणि घरामधलं वातावरण सगळं घाण घाण बनलेलं. काय करावं ते समजत नाही. एकदम भयानक झालेलं आहे, व्हायलंट झालेला आहे मुलगा. प्रार्थना करा त्याच्यासाठी. अशाने प्रार्थना केली. पुन्हा दुसऱ्या मीटिंगला मी जात होतो. त्यातली मुलानं ते सगळं केलं. त्यांच्या पुन्हा मला वाटतं एक महिन्याने त्यांचा कॉल आला की त्या मुलानं घरातलं सगळं उद्ध्वस्त केलं. परंतु मी त्याला तुमचा एक संदेश मृत्यूनंतर पुढं काय, शुद्धीवरती आल्यावर त्याला म्हटलं हा संदेश ऐक. तो संदेश त्याने ऐकायला सुरुवात केली. मृत्यूनंतर पुढं काय. मग त्याला आणखीन एक संदेश त्यांनी पाठवला. लोक रात्री झटका खाऊन गत होतात, मरण काय येतं, तोही संदेश त्यांनी ऐकला. देवाचा न्याय हा आणखीन संदेश त्याच्याकडे पाहिला. आणि तो दारुडा मुलगा एका संदेशानंतर दुसरा, दुसरा संदेशानंतर तिसरा, तिसऱ्यानंतर चौथा. ते म्हटले आयुष्यात पहिल्यांदा न झोपता त्यांनी 12 तास संदेश ऐकले. आणि तेव्हापासून त्यानं दारूच्या व्यसनाला, दारूच्या बाटलीला त्यानं हात लावला नाही. का? कारण देवाचं वचन, देवाची इच्छा तुम्हाला समजावून सांगतं. आणि देवाची इच्छा काय? तुम्ही व्यसनात राहू नये, तर तुम्ही संपूर्ण मनानं प्रभूचा स्वीकार करा. ही देवाची इच्छा आहे. हे गेटशेमानीमध्ये राहणं आहे. हे बदल आहे. हे देवाच्या वचनाची ताकद आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला जाता जाता सांगतो. एक सिस्टर आणि तिनं चर्च मध्ये आली. ती म्हटली पास्टर मला तुमच्यातून बाप्तिस्मा मागायचा. आणि मग ती आली आणि तिला टीचिंग दिलं, शिक्षण दिलं मंडळीतल्या लोकांनी. आणि तिने बाप्तिस्मा घेतला आणि पाण्यातनं वर आली. आणि मग ती म्हटली मला पर्सनल तुमच्याशी बोलायचं. म्हटलं बोल. ती म्हटली मी एक नामांकित डॉक्टर आहे. परंतु तिला पाहिलं अतिशय सुंदर ती मुलगी होती. ती म्हटली मी जेवढं सुंदर दिसते ना तेवढी सगळ्यात घाणेरडी व्यक्ती मी आहे. एक वेश्या जेवढं वेश्या कर्म करत नाही तेवढं वेश्या कर्म मी केलं. माझ्या सौंदर्यानं मी अनेक लोकांना माझ्या जाळ्यामध्ये ओढलं. आणि पुरुष माझ्याकडं नवीन आल्याशिवाय मला चैन पडत नव्हती. पण जेव्हा देवाचं वचन ऐकलं ते पाप मला समजलं. मी ठरवलं इथून पुढे पाप करणार नाही. या सगळ्या गोष्टीतनं मी बाहेर पडले आणि मी आज पाण्याखाली गेले आणि पाण्यातनं वर आलं. त्यास ती व्यभिचारी म्हणून मी वर आली नाही, तर देवाची एक सेविका म्हणून मी वर आले. आता मी पुन्हा परत पाप करणार नाही. कान देऊ नये का? प्रभू ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये काहीतरी करतो, वचनाची ताकद आमच्यामध्ये असते. जाता जाता शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांग. गेटशेमानी म्हणजे देवाची इच्छा. गेटशेमानी म्हणजे देवाची इच्छा. आणि आज रात्री प्रभू तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी बोध करत आहे. गेटशेमानी मध्ये राहा, देवाच्या इच्छेमध्ये राहा, त्रास सहन करा, प्रभूची सेवा करा. तुमच्या बरोबर जे घडतं त्याचा विचार करू नका. काही गोष्टी तुमच्या हातामध्ये नसतील, काही गोष्टी तुमच्या आवाक्यात नसतील, त्याचा पण विचार करू नका. प्रभूची सेवा करणं, प्रभूचं काम करणं, विश्वासूपणे आणि प्रभूच्या मार्गामध्ये चाललं. आणि तुमचा छळ होत असताना छळ करणाऱ्यांसाठी तुम्हाला मध्यस्थी करावी लागेल, रद्दबदली केली जाईल. वाईटाला जिंकला जाऊ नको, तर बऱ्यानं वाईटाला जिंक. असं केल्यानं तू आपल्या शत्रूच्या डोक्यावरती निखाऱ्याची रास करशील. ही प्रभूची इच्छा आहे. आणि आज येशू काय सांगत आहे शिष्यांना? तुम्ही गेतशेमानी मध्ये राहा. काय गेतशेमानी या शब्दाचा अर्थ? गेतशेमानी या शब्दाचा अर्थ आम्ही पाहिलं. करंथीकराचं पत्र 11 अध्याय 23 पासून 27 पर्यंत वचन वाचा. काय देवाची इच्छा पहा. करंथीकराचं दुसरं पत्र 11 अध्याय 23 पासून 27 पर्यंत. ते अब्राहमाचे संतान आहेत काय? दुसरे करंथीकराचं पत्र 11 अध्याय 23 ते 27. हा, ते अब्राहमाचे संतान आहेत काय? हा. मीही आहे. मी पण आहे. ते
ते ख्रिस्ताचे सेवक आहेत का? ते ख्रिस्ताचे सेवक आहेत का? मी अधिक प्रमाणात मी आहे. अधिक प्रमाणामध्ये आहे. हे मी वेडगळासारखे बोलतो. वेगळासारखं बोलतो. श्रम करण्यात, श्रम करण्यात, कैद सोसण्यास, काही सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे बेशुमार फटके खाल्ल्यामुळं, व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळं मी अधिक आहे. अधिक आहे. 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. 5 वेळा 39 फटके खाल्ले. 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला. 3 वेळा माझे गलबत फुटलं. व एक दिवस व एक रात्र मी समुद्रात घालवलं. मी कधीतरी प्रवास केला. नद्यांवरील संकट, लुटारूंमुळे आलेली संकट, माझ्या देश बांधवांनी आणलेली संकट, परराष्ट्रीयांमध्ये आलेली संकट, नगरातली संकट, रानातली संकट, समुद्रातली संकट, नामधारी बंधूंनी आणलेली संकट, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरण, तहान भूक, पुष्कळ उपवास तापास, थंडी व उघडे वागडेपणा, या सर्वांमुळे मी अधिक आहे. काय पौलानं केलंय? आम्हाला पौल 3 स्वर्गात गेला एवढंच माहितीये. आम्हाला पौलानं चमत्कार केले एवढंच माहितीये. पण पौल म्हणतो मला देश बांधवांनी पण संकट आली, नामदारी लोकांनी पण संकट आणली. काय गेतशमनी या शब्दाचा अर्थ आहे? त्याला समुद्रातनं संकट आलं, लुटारूंकडनं आलेलं संकट आहे. लुटलं सुद्धा त्याला. हो, विचार करा. कधी कधी लुटलं तर आम्ही देवाच्या सेवकाला कसं काय लुटलं? पौलाला लुटलं, आम्हाला लुटलं. असतेच लुटारू, फसवणारे लोक असतात. मग कधी प्रश्न करू नका की देवा मी एवढा विश्वासूपणे तुला सेवा करत असताना मला कसं काय लोकांनी फसवलं? अरे पौलाला फसवलं ना, फसवलं जाणार आहे. सेवक फसले जाणार आहेत. विश्वासानं त्यांनी प्रभूचं काम केलं. काही लोकांवरती विश्वास टाकला पण त्यांनी त्याला फसवलं. बरं, पौलाचं तो काय सांगतो? 39 फटके किती वेळा मिळाले? किती वेळा मिळाले? वाचा बरं. 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. किती वेळा? 5 वेळा 39 फटके खाल्ले. किती वेळा? आपल्याला एक फटका मिळाला तर सेवाच बंद. एक दगड पडला की सेवा बंद. आणि तो म्हणला गेतशेमानीत राहा. पौलानं एकदा 39 फटके खाल्ले, तो गेतशेमानीत राहिला. दुसऱ्यांदा खाल्ला, गेतशेमानीत राहिला. तिसऱ्यांदा खाल्ला, गेतशेमानी. 5 वेळा खाल्ला. शेवटी फटके खाणारा कंटाळा. सैतान म्हटला हा काही गेतशेमानी सोडणार नाही. असं जीवन जगा. फटके खाल्ले तरी प्रभूच्या बरोबर चालणं कधी सोडू नका. हे खरं जीवन. गेतशेमानीमध्ये तो अनुभव आहे. 5 वेळा 39 फटके. अजून कसलं? पुढे 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. किती वेळा छड्यांचा मार? 3 वेळा छड्या मारल्या. पाळक बोलला नाही तर गेतशेमानी सोडली. हो, पाळकच बोलत नाही. आणि सांग त्यांच्या घराकडे गेले ना आमच्या घराकडे आले. हे बघा शिष्य. का चर्चला नाही आला? नाही, पाळक त्यांच्या घरात गेला. अरे तुला तर फटके मारले नाहीत अजून, आणि तू कसला येशूचा शिष्य? त्यांनी मला भेटले नाही, त्यांनी मला आमच्या घरात आले नाही, त्यांनी आमचं जेवलेच नाही. आणि काही लोक नाही त्यांच्या घरात 2 भाकरी खाल्या, आमच्याकडे अर्धीच भात. अरे बाबा, त्याची भरलं असेल पोट. मी सेवक आहे, मला माहितीये ना काय लोक बोलतात. हा, तिथं चांगलं मिळतं ना आमच्या गरीबाचं. आता गरीबाचं आणि श्रीमंताचं या पोटाला काय कळतं? गरीब आहे श्रीमंत, याला फक्त आतमध्ये ढकलणं कळतं ना. आणि त्याला वाटतं कधी कधी खाऊ नये. कधी नाश्ता करून आलेला असतो आणि नाश्ता साहेब घ्या ना, पोहे घ्या ना. बरं, त्याला कधी कधी पोहे आवडत नसतात. मला आवडते बरं का, कुंभार ब्रदर. त्याने सगळ्याच पोहे दिले, तो त्यांना पोहे आवडले नाही. सगळं खातो. काय दिलं काय केलं याच्यावरती आत्मिक व्यक्तीचं लक्षण काय? गेतशेमानी म्हणजे आम्ही खाण्यापिण्यामध्येच अडकून पडलोय ना. कुठे फटके?
3 वेळा छडी मार, 5 वेळा 39 फटके, तरी सुद्धा पौलानं आणि गेतशेमानी सोडली नाही. आता हा प्रश्न आहे, तुम्ही किती वेळा चर्च सोडलं, किती वेळा सेवा सोडली? येशू म्हणतो तुम्ही गेतशेमानीमध्ये राहा. म्हणजे काय, तुम्हाला देवाच्या इच्छेमध्ये राहणं आवश्यक आहे. आणि देवाची इच्छा काय, तुम्ही फटके खाऊन पण सेवेमध्ये राहिलं पाहिजे. आमेन म्हणाल का? अजून काय हो त्याने? 3 वेळा छड्यांचा मार छड्यांचा झाला. मार. एकदा मला दगड मार झाला. एकदा काय झालं? दगड मार. दगड पण पडले पाहिजे. गेतशेमानीमध्ये दगड आहेत. 3 वेळा माझे गलबत फुटले. काय झालं? बरं झालं आपलं जहाज नाही. अहो कुठेतरी आमची गाडी टायर फुटलं. पण कोणीतरी मला इतके बंडल असतात ना, काय काय एकाने सांगितलं, नाही मी जंगलात सेवेला गेलो आणि जंगलात सेवेला गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपलं. मग मी त्याच्यात पाणी टाकलं आणि प्रार्थना केली आणि देवानं पाण्याचं पेट्रोल केलं. अरे कुठल्या काळातली गोष्ट सांगतो तू? पाण्याचं पेट्रोल केलं. काहीतरी वाढून चढून सांगत राहायचं. मग तसं असतं तर पौलाचं गलबत फुटलंच नसतं. पौलानं प्रार्थना करायला पाहिजे होती, गलबत फुटू देऊ नको. पौलाचं गलबत फुटलं आणि तुम्हाला गाडी ढकलायला नको म्हणून तुम्ही काय साक्ष सांगता? नाही मी पाण्यावरती प्रार्थना केली, पाण्याचं पेट्रोल झालं आणि मी पाणी गाडी तशी नाही. हो कशाला खोट्या नोट्या साक्ष सांगता? पौलानं स्पष्ट सांगितलं, माझं गलबत किती वेळा फुटलं? किती वेळा फुटलो? 3 वेळा. सिस्टर किती वेळा फुटलं? 3 वेळा. 3 वेळा गलबत फुटलं. कधी कधी गाडीचा टायर पंक्चर होईल. गलबत फुटलं म्हणजे गाडीचा टायर पंक्चर होईल, पेट्रोल संपेल, पण तरी सुद्धा सेवा सोडू नका. बरेच सेवक सगळे 4 व्हीलर मध्ये फिरतात, आमचं साधं गाडीचं काय सेवा करायची? अरे आज तुझं टायर फुटलं तर एक दिवशी देव तुला उत्तमातलं उत्तम वाहन देणार आहे. देवाची कृपा तुझ्यावरती असणार आहे. गेतशेमानीमध्ये राहा. अजून काय म्हटलंय? 1 दिवस व 1 रात्र मी समुद्रात घालविली. कुठे घालवली हो? 1 दिवस 1 रात्र समुद्रात. पोहत होता, कोण नव्हता आजूबाजूला. गेतशेमानी म्हणजे कधी कधी तुम्हाला समुद्रातला अनुभव, एकटेपणाचा अनुभव, या सगळ्या अनुभवामध्ये तुम्हाला राहावं लागणार आहे. अजून काय म्हटलं? मी कितीतरी प्रवास केला. कितीतरी प्रवास केला. नद्यांवरील संकटे, नद्यांवरील संकट, लुटारूमुळे आलेली संकट, माझ्या देश बांधवांनी. अजून कुठून संकट आली? माझ्या देश बांधवांनी म्हणजे कुठले? चर्च मधले लोकच. कधी कोण संकट आणतं? परराष्ट्रीयांनी. नाही अरे चर्च मधलं बोलू, परराष्ट्रीय जाऊ द्या. पहिलं कोण आहे? देश बांधव. कोण आहे म्हणजे कोण? हमारे चर्च के लोक. आणि बरेच मंडळीचे लोक चांगले नाहीत. तुला कोण सांगितले चांगले कोण? ते संकट तुझ्यावर आणणार आहे. मग ते संकट आलं म्हणून गेतशेमानी सोडली. चर्च मधले लोक त्रास देतात. चर्च अरे येशूच्या शिष्याने त्रास दिला. येवलानं त्याला धरून दिलं. 30 रुपयाला त्यानंच विकलेलं आहे. बांधवांकडनं, चर्च मधल्या सेवक, चर्च मधल्या लोकांकडनं तुम्हाला संकट येतील, तरी सुद्धा चर्च सोडू नका. विश्वासानं खंबीरपणे गेतशेमानीमध्ये राहा. त्यांच्याकडनं संकट येणार. लक्षात ठेवा, जे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत ते लोक तुमच्यासाठी संकट. लक्षात ठेवा, तुमच्या बरोबर चहा पिणारे लोकच तुम्हाला धरून देणार आहेत. कोण धरून देणार आहे? पेत्रानं येशूच्या उरावर झोपत होता. शिव्या कोणी दिल्या? म्हणजे जे उरावर आहे ते एक दिवशी शिव्या पण देणार आहेत. ज्या यहुदानं येशूचं चुंबन घेतलं त्यानं 30 रुपयाला विकलं. म्हणजे चुंबन घेणारे लोक पण तुम्हाला विकणार आहेत. म्हणून ते चुंबन घेतल्यावर लय पण खुश होऊ नका. नाही हा माझा, हा जवळचे ब्रदर. अरे गपचूप 30 रुपयाला विकून येतील, कळणार पण नाही तुला. मी माझ्या घासातला, तो त्याच्या घासातला घास मला देतो. येशूचा घास काढून चारला. त्यांनी सांगितलं माझ्या ताटात हात घालल तोच मला धरून देणार आहे. लक्षात ठेवा, गेतशेमानीमध्ये सगळे असेच अनुभव आहेत. कोणावर विश्वास ठेवू नका. विश्वास योग्य फक्त एकच आहे आणि तो स्वर्गामधला देव. त्याची मनोभावी सेवा करा आणि त्याच्या बरोबर चालत असताना ध्येय काय तुमचं? गेतशेमानी. म्हणून हार्ट ब्रेक होऊ देऊ नका. बरेच लोक म्हणतात माझं मन तुटलं, त्या ब्रदर मुळे माझं मन तुटलं, त्या सिस्टर मुळे माझं मन तुटलं. अरे तुझं मन आहे का कचकड्याचा डबा आहे? उठ सुट तुटत, उठ सुट तुटत.
किती तुटतं आणि किती वेळा जुडलं जातं ते कळत नाही. सगळं ठिगळ झाले मन, सारखं मन तुटतं. नाही, शास्त्र काय सांगतं? गेतशेमानीमध्ये राहा म्हणजे कशात राहा? देश बांधवामुळे संकट 1 मिनिटामध्ये संपू. हा, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकट, नगरातली संकटे, नगरातली संकट, रानातली संकटे, कुठली संकट? रानातली संकट, समुद्रावरची संकटे, समुद्रामधली संकट, नामधारी बंधूंनी, अजून कोणी आणली? ते कमी म्हणून अजून नामधाऱ्याने आणली संकट. श्रम व कष्ट, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, कितीतरी वेळा केलेली जागरण, तहान भूक, तहान भूक, पुष्कळ उपास तापास, पुष्कळ उपास तापास, थंडी, थंडी, उघडा वागडेपणा, कधी कपडे सुद्धा नव्हते. पौलाला कपडे पण नव्हते हो, कपडे पण नसणार आहेत. आणि बायबल काय सांगतं माहिती का? तरी सुद्धा गेतशेमानीमध्ये राहा, गेतशेमानीमध्ये राहा. प्रभूचं काम हेच आहे. तुम्हाला काय वाटतं? सगळं सुखद विलासी जीवन तुमच्याकडे आवश्यक आहे. शिष्य म्हणून सगळं तुमच्याकडे चांगलं पाहिजे का? काही वेळेस तुमच्याकडे नसणार आहे चांगलं काही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, प्रभूनं ते दाखवून दिलं. येशू ख्रिस्ताला क्रुसावरती लटकवण्याच्या वेळेस असं लिहिलं, त्याने त्याची वस्त्र काढली आणि त्याचा झगा चिठ्ठ्या काढून आपापसामध्ये वाटून घेतला, त्यालाही नग्न केलं. गेतशेमानीमध्ये शिष्याला तो सांगतो, उघडे वागडेपणाचा अनुभव आहे. सेवक म्हणून सेवा करताना तुमच्याकडे काही चांगलं नसणार आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला सेवेमध्ये टिकून राहावं लागणार आहे. आणि म्हणून आज प्रभूचं वचन, त्याच्यामध्ये जवळजवळ अजून मला वाटते 5-6 मुद्दे आहेत, परंतु मी तुम्हाला सांगणार नाही. मला जे तुम्हाला जाता जाता सांगायचं ना, देवाच्या इच्छेमध्ये राहा. गेतशेमानीमध्ये देवाची इच्छा आहे. आणि देवाची इच्छा काय माहिती का? सगळ्या स्थितीमध्ये प्रभू बरोबर चालावा, सगळ्या स्थितीबरोबर प्रभू बरोबर चाला. माघार घेऊ नका, सत्यामध्ये चाला, विश्वासामध्ये चाला, खंबीरपणे चाला. आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपल्या जागेवरती उभं राहूया. प्रभूचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. क्वायर पुढे येईल. आज गेतशेमानी संबंधानं प्रभू आमच्याशी बोललेला आहे. कोणी कुणाशी बोलू नका, कोणीच कुणाशी बोलू नका. आज जर खऱ्या रीतीनं आम्हाला गेतशेमानीमध्ये राहायचं असेल, जी शेवटची प्रभूची अंतिम इच्छा त्यानं शिष्याला समजावून सांगितली. थोडासा आम्ही आमच्या जीवनाचा विचार करू. मी खरंच गेतशेमानीमध्ये आहे का? गेतशेमानी या शब्दाचा अर्थ तेलाचा घाना. आज सगळ्या बिया चिरडलं जाणं गरजेचं आहे. कसं तेल निघणार आहे? तेल पवित्र आत्म्याचं दर्शक आहे. जेव्हा सगळे एकत्र येतात, सगळ्या बिया एकत्र पिसल्या जातात, तेव्हा तेल बाहेर पडलं जातं. आज तेलाचा अनुभव आम्हाला घ्यायचा आहे. एकत्र पिसलं जातं, एकत्र पिसलं जातं. कोणत्या अशा गोष्टी की तुम्हाला देवाशी समरूप होऊ देत नाहीत? कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला देवाच्या जवळ पोहोचू देऊ शकत नाही? कोणती गोष्ट आहे? तुम्हाला आता तेलाचा अनुभव घ्यायचा का? जिथं पेत्राचं रूपांतर झालं, माळीवरती 120 लोकांमध्ये तो होता, परंतु आता त्याचं परिवर्तन झालं आणि पेत्र शिव्या नव्हे तर संदेश देत बाहेर पडला. ओ रबाशा करा, आपल्या हातून करा आणि म्हणा, देवा मला तो अनुभव घ्यायचा आहे ज्या अनुभवाची मला गरज आहे. I worship you, Jesus.